नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यस जय फार्मा या युट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे अप्लिकेशन आहे यस जय फार्मा या अप्लिकेशन मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे का? चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे का? बोर्डवरचं तुम्हाला दिसत आहे का व्यवस्थित? चॅटिंग मध्ये तुम्ही सांगू शकता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे का? ओके. बघा, काल आपण जे आपलं अप्लिकेशन आहे, ज्यांनी टेस्ट सिरीज वगैरे परचेस केलेली असेल त्यांना त्या अप्लिकेशन मध्ये आपण आजचा जो टॉपिक आहे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग म्हणजेच ड्रग ऍक्टिंग ऑन काय तर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, खूप महत्वाचा टॉपिक आहे तुमच्या जिल्हा परिषदच्या एक्झामसाठी ऍज वेल तुमच्या बाकी सर्व जे एक्झाम्स आहेत फार्मा कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी त्यांच्यासाठी हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. आलं लक्षात? तर याच्यावरचा आपण व्हिडिओ युट्यूबवर छोटासा टाकलेला आहे, अजूनच आपल्या अप्लिकेशन मध्ये सुद्धा टाकलेला आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, अजून या व्हिडिओवर म्हणजे तुम्ही जास्त प्रिपेअर व्हावा आणि याच्यावर जर दुसरेही काही प्रश्न विचारले तर तुम्हाला यायला पाहिजेत, तर हे आज आपलं या आपल्या अप्लिकेशनवरचं पहिलं लेक्चर आहे. ओके. म्हणजे आपण खूप दिवसाचं अप्लिकेशन लॉन्च केलं, पण अप्लिकेशनवर आपण आजपर्यंत लाईव्ह लेक्चर वगैरे घेतलेलं नाही. तर आजच्या या माध्यमातून आपण काय करणार आहे, लाईव्ह लेक्चर घेणार आहे आणि तो टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स. ओके. तर तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे का? ऍज वेल एज तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित येत आहे का याचं मला एकदा उत्तर द्या विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यांना व्यवस्थित दिसत आहे? असेच आपण आता काय करणार आहोत माहितीये का, जे महत्वाचे सब्जेक्ट आहे झेडपी फार्मसिस्ट साठी ऍज वेल एज बाकीच्याही कोणत्या म्हणजे जे फार्मा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतील या लाईव्ह द्वारे म्हणजे आपल्या ऍप्लिकेशनवर आपण काय करणार आहोत तो टॉपिक डिस्कस करणार आहोत. आलं लक्षात? दिसत आहे तुम्हाला व्यवस्थित? ओके. चला, म्हणजे चांगली गोष्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा जो टॉपिक आहे जो की जिल्हा परिषदच्या फार्मासिस्ट एक्झामसाठी महत्वाचा आहे तो आहे फार्माकोलॉजीचा. आणि तोच टॉपिक म्हणजे काय, ड्रग ऍक्टिंग ऑन काय तर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम. तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये हार्ट म्हणजेच हार्ट ऍज वेल एज ब्लड वेसल्स ही जी कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम आहे ही खूप महत्वाची सिस्टीम आहे. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक सगळ्यात महत्वाचा जे प्रॉब्लेम्स आहे तर तो आहे हायपरटेन्शन. कोणता? हायपरटेन्शन म्हणजेच काय, ब्लड प्रेशर वाढणे. तर ही जी कंडिशन आहे विद्यार्थी मित्रांनो ही वर्ल्ड वाईड ऍज वेल एज इंडियामध्ये खूप काय प्रिव्हॅलंट आहे, म्हणजे खूप जास्त प्रमाणात आहे. आणि याच्यावरचे क्वेश्चन्स आता जिल्हा परिषदला काय असतं माहिती आहे विद्यार्थी, पीएससी लेवलवर सुद्धा हायपरटेन्शनचे पेशंट वगैरे येतात. तर हायपरटेन्शन बद्दल ऍज वेल एज अँटी हायपरटेन्सिव्ह मेडिसिन्स बद्दल तुम्हाला माहित असणं काय आहे, गरजेचं आहे. ते कशा प्रकारे ऍक्ट होतात, कोणकोणते क्लासेस आहेत ड्रगचे ते ऍज अ अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून आपण युज करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, यांच्यावर आपले जे फार्मा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ही सगळी माहिती असणं काय आहे, गरजेची आहे. ओके. इथपर्यंत तुम्हाला समजलं आहे? क्लिअर दिसत आहे? इथपर्यंत तुम्हाला समजलं आणि क्लिअर दिसत आहे का विद्यार्थी मित्रांनो? दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो क्लिअर आणि व्यवस्थित आवाज वगैरे येत आहे तुम्हाला? ओके. चला ठीक आहे. तर आपण आता समोर जाऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे नॉर्मल ब्लड प्रेशर आहे तुम्हाला माहित आहे ब्लड प्रेशर दोन प्रकारचं असतं, एक सिस्टोलिक आणि डायस्टोलिक असतं. ओके. जर नॉर्मल काय सिस्टोलिक ब्लड प्रेशर 120 एमएम ऑफ एचजी म्हणजे मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. ओके. हे पेपरमध्ये येऊ शकतं, तुम्हाला ध्यानात ठेवायचं मर्क्युरी असतं, एचजी म्हणजे मर्क्युरी. ओके. आणि जे डायस्टोलिक प्रेशर असतं ते असतं विद्यार्थी मित्रांनो 80. म्हणजे 120 ते 80 असं तुम्हाला पेपरमध्ये लिहायचं, 80 ते 120 असं लिहायचं नाही. म्हणजे पेपरमध्ये जर तुम्हाला विचारलं की नॉर्मल ब्लड प्रेशर काय आहे, फॉर एक्झाम्पल जर विचारलं तर बेसिक क्वेश्चन आहे तर 80 टू 120 असं नाही लिहायचं, 120 टू 80 म्हणजे अगोदर सिस्टोलिक ब्लड प्रेशर घेतात नंतर डायस्टोलिक ब्लड प्रेशर हे कसं मोजत असतात. लक्षात? म्हणजे 120 ते 80 हे असतं तुमचं काय विद्यार्थी मित्रांनो ब्लड प्रेशर नॉर्मल. मग विद्यार्थी मित्रांनो 130च्या वर जर तुमची सिस्टोलिक ब्लड प्रेशर गेला असेल 130 ते 139च्या दरम्यान वगैरे 130च्या वर, तर त्याला आपण म्हणतो हाय ब्लड प्रेशर. ओके. मग असं जर हाय ब्लड प्रेशर जर झालं तर ते कंट्रोल करण्यासाठी जे मेडिसिन यूज करतो आपण म्हणजे द मेडिसिन यूज फॉर ट्रीटमेंट ऑर फॉर कंट्रोलिंग द हाय ब्लड प्रेशर इज नोन ऍज कोणतं काय तर अँटी हायपरटेन्सिव्ह मेडिसिन.
मग विद्यार्थ्यांमुळे हायपरटेन्शन होतं कसं, नेमकं हायपरटेन्शन आपल्या शरीरामध्ये किंवा कोणत्याही व्यक्तीच्या शरीरामध्ये हायपरटेन्शन होण्याचे काय कारण आहेत, तर हे कारणावर तुम्हाला एमसीक्यू येऊ शकतो की कोणकोणते कारण आहेत, रिझन्स आहेत, त्यामुळं कोणत्याही व्यक्तीमध्ये पेशंटमध्ये काय होतं, हायपरटेन्शन होतं. आलं लक्षात. तर हे 4 मुख्य कारण आहेत विद्यार्थी मित्रांनो. कोणते बघा, इथं 4 मुख्य कारण दिलेलं आहे. पहिलं कारण म्हणजे इंक्रीज ब्लड व्हॉल्यूम अँड सोडियम. आपल्या शरीरामध्ये जर विद्यार्थी मित्रांनो ब्लड व्हॉल्यूम जर वाढलं तर आपल्याला ब्लड प्रेशर वाढू शकतं. म्हणजेच काय, तर फॉर एक्झाम्पल आपलं जे नॉर्मल शरीर असतं ज्यामध्ये नॉर्मल जे ब्लड असतं ते किती असतं, 4 ते 5 लिटर, 5 ते 6 लिटर पर्यंत असतं. मग हे ब्लड व्हॉल्यूम झालं आपलं. याच्यापेक्षा जास्त जर ब्लड व्हॉल्यूम वाढलं तर काय होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो, हायपरटेन्शन होऊ शकते. आलं लक्षात. ऍज वेल जे सोडियम आहे, सोडियम सुद्धा खूप महत्वाचा रोल प्ले करतं आपल्या जे ब्लड व्हेसल्स आहेत त्यांची जी इंटिग्रिटी आहे, म्हणजे त्याचं जे काय म्हणतो आपण हार्डनेस आहे, तर ते मेंटेन करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल जर सोडियम खूप जास्त प्रमाणात जर वाढलेलं असलं विद्यार्थी मित्रांनो तर ब्लड प्रेशर वाढू शकतं. कारण की ते काय करतं, वॉटर वगैरे रिटेन्शन करतं. सोडियम जर इन्क्रीज झालं तर वॉटर वगैरे रिटेन्शन होतं, त्यामुळे ब्लड व्हॉल्यूम वाढतं, त्याच्यामुळे काय होतं, ब्लड प्रेशर जास्त होऊ शकतं. आता हे मुख्य कारण आहे एक ब्लड व्हॉल्यूम इन्क्रीज होणे ब्लड प्रेशरचं. मग तुम्हाला माहिती झालं पाहिजे की ब्लड व्हॉल्यूम जर वाढलं तर ब्लड प्रेशर वाढू शकतं. त्यानंतर स्टिम्युलेशन ऑफ द सिम्पॅथॅटिक सिस्टीम. आपल्या शरीरामध्ये सिम्पॅथॅटिक सिस्टीम असते, तुम्हाला माहित असेल. सिम्पॅथॅटिक सिस्टीम मध्ये कोणता न्यूरो ट्रान्समिटर मेन पार्ट रोल प्ले करतो, तर तो असतो नॉर ऍड्रेनालिन. कोणता, ऍड्रेनालिन. नॉर ऍड्रेनालिन तुम्ही नाव ऐकलं असेल ना, कॅटाकोलामाइन्स आपण त्यांना म्हणतो. तर हे काय, सिम्पॅथॅटिक सिस्टीमचं जर स्टिम्युलेशन झालं यांचं तर काय होऊ शकतं, ब्लड प्रेशर वाढू शकतं. कसं वाढतं, तर जे ऍड्रेनालिन असतं किंवा सिम्पॅथॅटिक स्टिम्युलेशन झाल्यानंतर काय होतं, आपलं जे हर्ट आहे, हर्टमध्ये बीटा 1 नावाचे रिसेप्टर असतात, ऍड्रेनर्जिक रिसेप्टर ज्याला म्हणतो आपण. बीटा 1, बीटा 2, बीटा 3 असे प्रकार आहेत त्याचे. तर त्याच्यामध्ये बीटा 1 नावाचे जे रिसेप्टर आहेत विद्यार्थ्यांना ते हार्टमध्ये प्रेझेंट आहे. आणि सिम्पॅथॅटिक स्टिम्युलेशन जर झालं तर बीटा 1 रिसेप्टरचं स्टिम्युलेशन होईल. स्टिम्युलेशन होणे म्हणजे त्याचं काम वाढेल. आणि बीटा 1 रिसेप्टर जर वाढलं विद्यार्थी मित्रांनो तर हार्टची कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढेल. आणि हार्टचं कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढली तर कार्डियाक आउटपुट वाढेल. आणि कार्डियाक आउटपुट म्हणजे पंपिंग जर जास्त झालं तर ब्लड प्रेशर वाढणार. कार्डियाक आउटपुट वाढणे म्हणजे ब्लड पंपिंग जास्त होणे. ब्लड पंपिंग जास्त प्रमाणात होत आहे याचाच अर्थ ब्लड प्रेशर वाढत आहे. ऍज वेल एज विद्यार्थी मित्रांनो पेरिफेरल व्हॅस्क्युलर रेजिस्टन्स वाढतं. याच्यामुळे कार्डियाक आउटपुट वाढल्यामुळे पेरिफेरल व्हॅस्क्युलर रेजिस्टन्स सुद्धा वाढतं. आलं लक्षात. तर हे काय आहे, एक कारण आहे सिम्पॅथॅटिक सिस्टीमचं स्टिम्युलेशन. कशाचं कारण आहे, ब्लड प्रेशर वाढण्याचं. तुम्हाला समजत आहे का मला काय सांगायचं. कारण की आपल्याला काय आहे विद्यार्थी मित्रांनो, हे बेसिक कॉजेस माहित असायला पाहिजे. मग या कॉजेसला ट्रीट करणारे जे ड्रग्स आहेत तेच आपण हायपरटेन्शन मध्ये युज करणार आहोत. आणि या ड्रग्सवर विद्यार्थी मित्रांनो कशा प्रकारचा प्रश्न विचारणार आहेत तेच आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तुम्हाला समजत आहे का, आता मी जे सांगितलं 2 गोष्टी आपण बघितलं, ब्लड व्हॉल्यूम आणि सोडियमचा काय रोल आहे. त्यानंतर जे स्टिम्युलेशन ऑफ सिम्पॅथॅटिक सिस्टीम आहे ते जर स्टिम्युलेशन झालं तर ब्लड प्रेशर वाढू शकतं. ते कसं, कार्डियाक आउटपुट वाढल्यामुळे वगैरे. आलं लक्षात. ऍज वेल एज बीटा 1 रिसेप्टर सुद्धा आपल्या किडनीमध्ये सुद्धा प्रेझेंट असतात. मग त्याचं जर स्टिम्युलेशन झालं विद्यार्थी मित्रांनो किडनीमध्ये प्रेझेंट असलेल्या बीटा रिसेप्टरचं, तर रेनिन नावाचं काय होतं, हार्मोन रिलीज होतं. मग हे रेनिन रिलीज झालं तर काय होतं, आपल्या शरीरामध्ये अँजिओटेन्सिनोजन नावाचं पेप्टाइड आहे. त्या अँजिओटेन्सिनोजनचं कन्व्हर्शन अँजिओटेन्सिन फर्स्ट मध्ये होतं. अँजिओटेन्सिन फर्स्टचं कन्व्हर्शन अँजिओटेन्सिन सेकंड मध्ये होतं. आणि हा जो अँजिओटेन्सिन सेकंड नावाचा जो सबस्टन्स आहे हा असतो व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर. व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन म्हणजे आपल्या ब्लड व्हेसलचं कॉन्स्ट्रिक्शन करतो. फॉर एक्झाम्पल आपला ब्लड व्हेसलचं जे डायमीटर आहे ते एवढं आहे. आणि जर अँजिओटेन्सिन रिलीज झालं, या अँजिओटेन्सिन ब्लड व्हेसलवर कोणते रिसेप्टर असतात, अँजिओटेन्सिन फर्स्ट नावाचे रिसेप्टर असतात. अँजिओटेन्सिन सेकंडचेच पण अँजिओटेन्सिन फर्स्ट नावाचे रिसेप्टर. तर याच्यावर तो ऍक्ट होतो अँजिओटेन्सिन सेकंड आणि याचं कॉन्स्ट्रक्शन करतो. मग फॉर एक्झाम्पल हे डायमीटर ज्याच्यातून ब्लड वाहतं ज्या ब्लड व्हेसल मधून त्याचं डायमीटर जर कमी झालं तर ब्लड फ्लो जास्त होईल ना. फॉर एक्झाम्पल एक पाईप आहे, त्या पाईप मधून नॉर्मल काय आहे, नळामधून त्या काय होत आहे, पाणी जात आहे. पण त्या नळाचं टोक जर आपण काय केलं, प्रेस केलं, असं दाबलं तर पाईप मधून ते फॉर एक्झाम्पल ते वॉटर जे आहे तर ते काय होतं, प्रेशरनं समोर जातं. आपण गाडी वगैरे धुतो ना तेव्हा प्रेस करतो ना आपण, म्हणजे ओपनिंग काय करतो, प्रेस करतो. प्रेस केल्यामुळे काय होतं, कारण की व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होत आहे. असं व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन कशामुळे होतं, अँजिओटेन्सिन सेकंड मुळे. आणि तो काय आहे, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर आहे. मग तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात, विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स इज पॉवरफुल व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला देतील एक्झाम्पल अँजिओटेन्सिन फर्स्ट, अँजिओटेन्सिनोजन, अँजिओटेन्सिन सेकंड. आलं लक्षात. तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की अँजिओटेन्सिन सेकंड हा काय आहे, पॉवरफुल व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर.
आलं लक्षात? इथपर्यंत आलं लक्षात? व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन कोण आहे? अँजिओटेन्सिनो अँजिओटेन्सिन सेकंड. इथपर्यंत लक्षात आलं का? प्लीज एकदा रिप्लाय द्या. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं का? आता मी जे तुम्हाला अँजिओटेन्सिन सेकंडचं उदाहरण दिलं, अँजिओटेन्सिन सेकंड बद्दल कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, तर ते तुम्हाला समजलं का? प्लीज एकदा रिप्लाय द्या. समजलं ना? ठीक आहे. पॉवरफुल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर कोण आहे? पेपरमध्ये विचारलेलं सुद्धा आहे. तर तो आहे अँजिओटेन्सिन सेकंड. ओके. आणि तो कोणत्या रिसेप्टरवर ऍक्ट होतो? ब्लड वेसल मध्ये असलेले कोणते रिसेप्टर? अँजिओटेन्सिन सेकंडचेच, पण कोणत्या? अँजिओटेन्सिन फर्स्ट नावाचे रिसेप्टर. ओके. तिसरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण डिस्कस केलं की व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन. आता व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन जर झालं, आता मी पाईपचं उदाहरण दिलं, व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन झालं तर काय होतं? ब्लड प्रेशर वाढतं. आणि चौथं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, रास नावाची सिस्टीम, म्हणजेच काय? रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम. कोणती? रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम. आता रेनिनचा काय रोल आहे तुम्हाला सांगितलं. रेनिन जर किडनी मधून रिलीज झाला तर अँजिओटेन्सिनोजेन आपल्या ब्लड मध्ये असते, त्याचं कन्व्हर्शन अँजिओटेन्सिन फर्स्ट मध्ये, अँजिओटेन्सिन फर्स्ट अँजिओटेन्सिन सेकंड मध्ये. आणि अँजिओटेन्सिन सेकंड काय करतो? व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन. मग रेनिन पण आपल्या ब्लड प्रेशर वाढवण्यात वगैरे काय करतो? रोल प्ले करतो. त्यानंतर अँजिओटेन्सिन तर रोल प्ले करतच आहे, कारण की तो व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर आहे. त्याच्यानंतर हे RAA मधला तिसरा जो डिजिट आहे किंवा अल्फाबेट आहे ए, तर तो म्हणजे अल्डोस्टेरॉन. आता अल्डोस्टेरॉन जे आहे, जेव्हा अल्डोस्टेरॉन काय होतं? रिलीज होतं विद्यार्थी मित्रांनो, तर ते काय करतं? वॉटर आणि सोडियमचं रिटेन्शन करतं. आणि मी तुम्हाला आता सांगितलं की वॉटर जर आपल्या शरीरामध्ये जास्त आलं तर ब्लड व्हॉल्यूम वाढू शकते. सोडियम आणि वॉटर आणि सोडियमचं रिटेन्शन करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? अल्डोस्टेरॉन. मग ही सिस्टीम कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? ही जर जास्त काम करत असेल तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं? ब्लड प्रेशर वाढू शकतं. मग आता इथं 4 कॉजेस आपण बघितले. पहिलं म्हणजे ब्लड व्हॉल्यूम आणि सोडियम जर इन्क्रीज झाला तर ब्लड प्रेशर वाढू शकतं. सिम्पॅथॅटिक सिस्टीम जर स्टिम्युलेट झाली जास्त प्रमाणात तर ब्लड प्रेशर वाढू शकतं. व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन, ब्लड वेसल जर जास्त प्रमाणात काय झाल्या? कॉन्ट्रॅक्ट झाल्या तर हायपरटेन्शन होऊ शकतं, म्हणजे ब्लड प्रेशर वाढू शकतं. आणि रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीमचं सुद्धा स्टिम्युलेशन झालं तर हायपरटेन्शन होऊ शकतं. मग आता आपल्याला असे ड्रग यूज करायचे. आता हे कॉजेस माहित झाले तुम्हाला. 4 कोणते कॉजेस आहेत? फॉर एक्झाम्पल ते जर विचारलं तुम्हाला एक्झाम मध्ये की बाबा हायपरटेन्शन होण्याचे मेन कॉजेस कोणते आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लक्षात. मग हे जे 4 कॉजेस आहे, यांना ब्लॉक करणारे ड्रग, म्हणजे आता हे जे वाढलं त्यांना कमी करणारे, त्यांची ऍक्टिव्हिटी ब्लॉक करणारे जे ड्रग आहेत ते आपण अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून काय करू शकतो? यूज करू शकतो. मग फॉर एक्झाम्पल ब्लड व्हॉल्यूम वाढत आहे का, किंवा वॉटर रिटेन्शन होत आहे? वॉटर आपल्या बॉडीमध्ये जास्त वाढत आहे का? सोडियम जास्त वाढत आहे का? त्याच्यामुळे ब्लड प्रेशर होत आहे का? मग या दोघांना आपल्या शरीराच्या बाहेर काढून टाका. मग त्याच्या बाहेर काढण्यासाठी आपण कोणते ड्रग देऊ शकतो? डाययुरेटिक. कोणते? डाययुरेटिक. म्हणजे पहिला क्लास जो आहे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग मध्ये, तर तो आहे डाययुरेटिक ड्रग. ते काय करतात? आपल्या शरीराच्या बाहेर वॉटर आणि सोडियम काय करतात? बाहेर काढून टाकतात. आणि त्याच्याचमुळे आपलं ब्लड व्हॉल्यूम वगैरे मेंटेन राहतं, किंवा जेही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढत होतं, या ब्लड व्हॉल्यूम आणि सोडियम आणि वॉटर रिटेन्शन झाल्यामुळे ते काय होतं? नॉर्मलाइज होतं आणि ब्लड प्रेशर नॉर्मल राहण्यास आपल्याला काय करतं? मदत करतं. मग जे डाययुरेटिक आहे यांच्यावर विद्यार्थी मित्रांनो 2-3 प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. 2-3 प्रकारचे. इथपर्यंत समजलं का? डाययुरेटिकवर आता प्रश्न महत्वाचा आहे. डाययुरेटिकवर 2-3 प्रकारचे प्रश्न येऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो, तर ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. इथपर्यंत समजलं का सांगा? डाययुरेटिकवर 2-3 प्रकारचे प्रश्न विचारतात, तर हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. इथपर्यंत समजलं का तुम्हाला? डाययुरेटिक पर्यंत समजलं का? ठीक आहे. समोर घ्यायचं आता. ओके, ठीक आहे. तर बघा, डाययुरेटिकवर 2-3 प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. सगळ्यात महत्वाचा म्हणजे जर हायपरटेन्शन झालं तर जे सगळ्यात अगोदर ड्रग प्रिस्क्राईब केल्या जातात पेशंटला, म्हणजे हायपरटेन्शनचं मॅनेजमेंट करण्यासाठी फर्स्ट चॉईस किंवा फर्स्ट लाईन ड्रग कोणते आहेत? तर ते आहेत थायाझाईड डाययुरेटिक. म्हणजेच कोणते? तर डाययुरेटिक. मग तुम्हाला जर ऑप्शन दिला प्रश्न असाला, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग आर फर्स्ट लाईन ट्रीटमेंट फॉर हायपरटेन्शन, म्हणजे सगळ्यात अगोदर युज होणारे जे ड्रग असतात, बाकीचा कोणताही विचार न करता सगळ्यात अगोदर जर हायपरटेन्शन समजा डायग्नोज झालं, तर हायपरटेन्शन सगळ्यात अगोदर डायग्नोज झाल्यानंतर युज करण्यात येणारे पहिले ड्रग म्हणजे कोणते? थायाझाईड डाययुरेटिक, म्हणजेच डाययुरेटिक. आलं लक्षात? हा तुमचा पहिला प्रश्न झाला. मग डाययुरेटिकचे कोणकोणते ड्रग्स विद्यार्थी मित्रांनो युज करू शकतो, किंवा त्या क्लासमध्ये एक्झाम्पल, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ डाययुरेटिक असं विचारू शकतात. डाययुरेटिकचे एक्झाम्पल सांगा.
तर तुम्हाला डायुरेटिकचं क्लासिफिकेशन पार्ट असायला पाहिजे. डायुरेटिक मध्ये विद्यार्थी मित्रांनो थायाझाईड डायुरेटिक असतात, थायाझाईड लाईक डायुरेटिक असतात, त्याच्यानंतर लूप डायुरेटिक असतात, पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक असतात, लक्षात अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट असतात. लक्षात हे काय आहे तर डायुरेटिक आहेत. पण जनरली आपण काय विद्यार्थी मित्रांनो थायाझाईड आणि हाय सेलिंग डायुरेटिक, हाय सेलिंग डायुरेटिकला आपण लूप डायुरेटिक म्हणतो. हे दोन प्रकारचे ड्रग यूज करतो आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे थायाझाईड डायुरेटिक. आता थायाझाईड डायुरेटिक मध्ये विद्यार्थ्यांना जर एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं झालं तर क्लोरथायाझाईड, हायड्रोक्लोरथायाझाईड, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्लोरथॅलिडोन, त्याच्यानंतर मेटोलाझोन आणि इंडापामाइड, मेटालॉझोन आणि इंडापामाइड हे काय असतं थायाझाईड डायुरेटिक. इथं एक्झाम्पल दिले मी, 2-3 एक्झाम्पल इथे लिहिलेले आहेत, बोर्डवर बसत नाहीत म्हणून लिहिलेले. काय हायड्रोक्लोरथायाझाईड, क्लोरथॅलिडोन, क्लोरथायाझाईड, इंडापामाइड आणि मेटोलाझोन नावाचा एक काय आहे ड्रग आहे. कोणता? मेटोलाझोन. बघा विद्यार्थी मित्रांनो जे डायुरेटिक आहेत ते मेनली कशावर वर्क करतात? किडनीवर. म्हणजे किडनीद्वारे डायुरेटिक काय करतात? वॉटर वगैरे आपल्या शरीराच्या बाहेर काढून देतात, त्याच्यामुळे ब्लड व्हॉल्यूम व्यवस्थित राहते किंवा ब्लड प्रेशर नॉर्मल राहण्यात मदत होते. मग जर किडनी फेल जर असली तर हे डायुरेटिक काम करतील का? किडनी जर फेल असली तर हे डायुरेटिक काम करतील का? मग जर फॉर एक्झाम्पल आपण जर एखाद्या किडनी फेल्युअर पेशंट आहे आणि त्याला हायपर टेन्शन आहे तर त्या पेशंटमध्ये हे डायुरेटिक यूज करू शकता का? तर नाही. आणि यांच्यापैकी फक्त एकच ड्रग हा किडनी जरी फेल्युअर असली तरी काम करू शकतो, तो म्हणजे कोण? तर मेट्रोलाझोन. समजलं का? मला आता काय म्हणायचं ते समजलं का? आता मला काय म्हणायचं ते तुम्हाला समजलं का? की किडनी फेल्युअर मध्ये जनरली डायुरेटिक काम करू शकत नाही, पण असा एक डायुरेटिक आहे तो तुम्हाला जर ओळखायचा सांगितला की विच ऑफ द फॉलोइंग डायुरेटिक कॅन बी यूज इन किडनी फेल्युअर्स टू ट्रीट द हायपरटेन्शन. म्हणजे इव्हन हायपरटेन्शन जर असेल किडनी फेल्युअर पेशंट मध्ये तर बाकीचे डायुरेटिक काम करत नाहीत, पण एक डायुरेटिक काम करतो आणि तो म्हणजे कोणता? मेटोलाझोन. कोणता? मेटोलाझोन. आलं लक्षात? तर हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. आणि हे डायुरेटिक मधले थायाझाईड डायुरेटिक जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते आहेत फर्स्ट लाईन ट्रीटमेंट फॉर द हायपरटेन्शन. ओके. त्याच्यानंतर एक महत्वाचा प्रश्न म्हणजे विद्यार्थी मित्रांनो डायुरेटिक जे आहेत यांचा साईड इफेक्ट तुम्हाला खूप वेळा विचारतात. काय विचारतात? यांचे साईड इफेक्ट तुम्हाला खूप वेळा विचारतात. आणि डायुरेटिकचे जर साईड इफेक्ट तुम्हाला जर बघायचं झालं विद्यार्थी मित्रांनो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हायपोटेन्शन. कारण की हायपरटेन्शन मध्ये आपण यूज करतो म्हणजे ब्लड प्रेशर कमी करत आहेत, पण यांची जर टॉक्सिसिटी झाली, टॉक्सिसिटी केव्हा होऊ शकते? जर ड्रगचा ओव्हरडोस झाला, खूप दिवसापर्यंत आपण यूज करत आहे नॉर्मल झाल्याच्या नंतर सुद्धा, तर मग त्याचा एक साईड इफेक्ट कोणता आहे? हायपोटेन्शन. ऍज वेल एज आपल्या शरीराच्या बाहेर हे काय फेकतात? काय फेकतात? सोडियम फेकतात. मग हायपोनॅट्रेमिया होऊ शकतो. काय होऊ शकतो? हायपोनॅट्रेमिया. आलं लक्षात? म्हणजे सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांची लेवल कमी करतात म्हणजे हायपोमॅग्नेशिमिया, हायपो कॅलेमिया, कॅलेमिया म्हणजे पोटॅशियम कमी करतं, आणि हायपोनॅट्रेमिया, नायट्रेमिया म्हणजेच काय तर सोडियम लेवल कमी करतात. आलं लक्षात? साईड इफेक्ट मी आता तुम्हाला किती सांगितले? एक म्हणजे काय तर हायपोटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर आपलं कमी करू शकतात, कारण की ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी तो, पण जास्त प्रमाणात जर यूज झाला याची जर टॉक्सिसिटी झाली तर हायपोटेन्शन हा त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो. तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं डायबिटिकचे साईड इफेक्ट कोणते तर एक म्हणजे काय हायपोटेन्शन, दुसरा म्हणजे काय हायपोनायट्रेमिया म्हणजे सोडियम लेवल कमी करणे, तिसरा म्हणजे काय हायपोकॅलेमिया म्हणजेच काय तर पोटॅशियमची लेवल कमी करणे, आणि तिसरा म्हणजे विद्यार्थ्यांना हायपोमॅग्नेसिमिया चौथा म्हणजे. पण अजून एक प्रश्न तुम्हाला विचारू शकतात की तुम्हाला हे आयन्स देतात, कॅटायन्स वगैरे, आयन्स कॅटायन्स वगैरे देतात, म्हणजे तुम्हाला हे जे मिनरल्स आहेत म्हणजे सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असे 4 ऑप्शन देतील आणि तुम्हाला एक प्रश्न विचारतील ते की डायुरेटिक खालीलपैकी सगळ्यांचं एक्सक्रिशन करतात पण कोणाचं रिअब्झॉर्प्शन करतात. म्हणजे खालील सगळ्यांची म्हणजे लेवल जी आहे ते डायुरेटिक जर ट्रीटमेंट देत असेल आपण डायुरेटिकची म्हणजे अँटी हायपरटेन्सिव्ह मध्ये डायुरेटिक यूज, हायपरटेन्शन मध्ये जर डायुरेटिक यूज करत असेल तर सगळे जे खालीलपैकी मिनरल्स आहेत ते युरिनद्वारे एक्सक्रीट केल्या जातात, पण एकच असा खालचा हे आहे मिनरल आहे की तो आपल्या बॉडीमध्ये रिअब्झॉर्ब केला जातो, म्हणजे त्याची लेवल आपल्या शरीरामध्ये वाढते. तर कशाची लेवल वाढते विद्यार्थी मित्रांनो? ती म्हणजे कॅल्शियमची लेवल. कशाची? डायुरेटिक इन्क्रीजेस द कॅल्शियम लेवल ऑफ बॉडी. मग तुम्हाला पेपरमध्ये विचारतात काय देतात? ऑप्शन देतात
सोडियम देतात, त्यानंतर पोटॅशियम देतात, त्यानंतर कॅल्शियम देतात, आणि विद्यार्थी मित्रांनो फॉर एक्झाम्पल दुसरा एखादा हे देतील बघा. डायबिटिक काय करतात, सोडियम बाहेर एक्सक्रीट करतात म्हणजे सोडियमची लेवल कमी होणार, पोटॅशियम एक्सक्रीट करतात म्हणजे पोटॅशियमची लेवल कमी होणार. पण विद्यार्थी मित्रांनो हे जे कॅल्शियम आहे याचं रिअब्झॉर्प्शन होते डायबिटिक मध्ये जास्त, म्हणजेच कॅल्शियमची लेवल काय होणार विद्यार्थी मित्रांनो, इन्क्रीज. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. समजलं का सांगा, हा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारण्यात येतो. लवकर सांगा, समजलं का, फास्ट मध्ये सांगा. इथपर्यंत समजलं का, आता जो मी तुम्हाला सांगितला एक महत्वाचा पॉइंट, तर तो तुम्हाला समजला का, लवकर रिप्लाय द्या म्हणजे आपण पुढे जाऊया. हो सर. कशाची लेवल वाढवतात, डायुरेटिक मुळे कशाची लेवल वाढते ब्लड मधली, सांगा लवकर, रिप्लाय मध्ये द्या, कशाची लेवल वाढते. बघा, डायुरेटिकचे साईड इफेक्ट आहेत, सोडियमची लेवल कमी होते म्हणजे हायपोनायट्रिमिया, त्यानंतर पोटॅशियमची लेवल सुद्धा कमी होते म्हणजेच हायपोकॅलिमिया, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मॅग्नेशियमची लेवल सुद्धा कमी होते म्हणजेच हायपोमॅग्नेसिमिया. पण विद्यार्थी मित्रांनो कॅल्शियमची लेवल वाढते. मग तुम्हाला 4 ऑप्शन देतील, काय देतील, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आणि याच्यापैकी डायुरेटिक मुळे कोणाची लेवल वाढते, तर हे तुम्हाला प्रश्न विचारतील एक्झाम मुळे, आणि लेवल कोणाची वाढते तर ती कॅल्शियमची वाढते. आलं लक्षात, हा तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक अजून एक महत्वाचा याचा साईड इफेक्ट आहे, युरिक ऍसिडची लेवल सुद्धा काय होऊ शकते, वाढू शकते. याच्यामध्ये काय होते, युरिक ऍसिडची लेवल काय होते, वाढते. कॅल्शियम आणि युरिक ऍसिड वाढते, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम कमी होते. कशाची लेवल वाढते, अजून एक युरिक ऍसिडची. बघा, डायबिटिक मुळे कोणाकोणाची लेवल वाढू शकते, डायुरेटिक्स जे आहेत त्यांच्यामुळे, हे बघा, कॅल्शियम अँड युरिक ऍसिड काय होते, इन्क्रीज होते. काय होते, इन्क्रीज होते. त्यानंतर जे सोडियम आहे, ओके, सोडियम, त्यानंतर पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांची लेवल काय होते विद्यार्थी मित्रांनो, कमी होते. हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाचा अजून डायुरेटिक वर प्रश्न डिटेल घेणार आहे आपण, जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं डिटेल मध्ये घेणार आहे. फक्त तुम्ही बोर जर झाले तर मला सांगा, ओके, मग नंतर आपण व्हिडिओ काय करू, स्टॉप करून टाकू. डायुरेटिक वर अजून एक प्रश्न विचारू शकतात की डायुरेटिक वर अजून एक प्रश्न विचारू शकतात विद्यार्थी मित्रांनो की डायुरेटिक कोणत्या कंडिशन मध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे, म्हणजे हायपरटेन्शन आहे जर असली तर डायुरेटिक करायचे नाही. मग कशामध्ये यूज करायचे नाही, फॉर एक्झाम्पल युरिक काय करतात, डायुरेटिक वाढवतात. मग एक कंडिशन आहे त्याच्यामध्ये युरिक ऍसिडची लेवल वाढलेली असते. एक डिसीज आहे बघा, तो कशाचा डिसीज आहे, जॉईंटचा डिसीज आहे. कशाचा, जॉईंटचा डिसीज आहे. कोणता डिसीज आहे तुम्ही सांगू शकता का, जॉईंटचा असा डिसीज आहे की त्याच्यामध्ये युरिक ऍसिडची लेवल वाढते. असा कोणता डिसीज आहे जॉईंट्सचा की त्याच्यामध्ये युरिक ऍसिडची लेवल वाढते आपल्या शरीरामध्ये, आणि त्या कंडिशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो आवाज कट होता, मला एक कॉल आला होता त्याच्यामुळे आवाज कट झाला असेल कदाचित. ओके, कोणती कंडिशन आहे, गॉट, कोणती, गाउट म्हणतो आपण त्याला, कोणी गॉट म्हणतं, कोणी गाउट म्हणतं. या गाउट मध्ये काय होते, हा डिसीज आहे, याच्यामध्ये आपल्या ब्लड मधली युरिक ऍसिडची लेवल वाढते आणि हे युरिक ऍसिड आपल्या जॉईंट्स मध्ये डिपॉझिट होतो. त्याच्यामुळे जॉईंट स्टिफनेस, जॉईंट दुखणं वगैरे हे जे आहेत हे कंडिशन म्हणजे हे सिम्पटम्स असू शकतात. मग विद्यार्थी मित्रांनो डायुरेटिक आहेत ड्रग की ते काय करतात, ब्लड प्रेशर तर कमी करतात, पण या काय करतात, युरिक ऍसिडची लेवल वाढवतात. मग जर ते जर गोटवाला पेशंट असेल किंवा गाऊटवाला पेशंट असेल त्याच्यामध्ये हायपरटेन्शन आहे तर डायुरेटिक चालतील का, नाही चालणार. मग तुम्हाला जर विचारलं की विच ऑफ द फॉलोइंग in which of the following condition the diuretic drugs to treat hypertension are contraindicated, म्हणजे खालीलपैकी कोणत्या कंडिशन मध्ये डायुरेटिक हे जे ड्रग्स आहेत जे की आपण हायपरटेन्शन कंट्रोल करण्यासाठी यूज करतो ते कॉन्ट्रा इंडिकेटेड आहेत, द्यायचे नाहीत, तर ती कोणती कंडिशन आहे, गाउट. आलं लक्षात. त्यानंतर अजून एक विद्यार्थी मित्रांनो, जसं मी साईड इफेक्ट तुम्हाला सांगितलं की हायपोनायट्रिमिया, हायपोकॅलिमिया, हायपोमॅग्नेसिमिया हे जे कंडिशन आहे
अगोदरच जर पेशंट विद्यार्थी हायपर टेन्शन पेशंट आहे, ओके, अगोदर हायपरटेन्शन पेशंट आहे, त्यांच्यामध्ये सोडियमची लेवल कमी आहे म्हणजे सोडियमची लेवल, पोटॅशियमची लेवल वगैरे कमी आहे, त्याच्यामध्ये द्यायचं काय नाही द्यायचं, कारण की हे अगोदरच काय करतं आपलं डायबिटिक यांची लेवल कमी करतं. मग त्याच्यामध्ये एक हायपोकॅलेमिया, म्हणजे जर गाऊट वाला असेल तर गाऊट मध्ये काय द्यायचं नाही, डायबिटिक द्यायचं नाही. ऍज वेल एज हायपोकॅलेमिया वाला जर पेशंट असेल, म्हणजे ज्या पेशंट मध्ये ऑलरेडी काय पोटॅशियमची लेवल कमी असेल, त्या पेशंट सुद्धा डायबिटिक कॉन्ट्राइंडेड आहे. लक्षात हे आहे तुमची मित्रांनो. हे आहेत 3-4 जे प्रश्न कशावर विचारण्यात येणार आहे, डायुरेटिक. लक्षात म्हणजे काय, अजूनही ब्रेक. आता क्लिअर, आता क्लिअर दिसत आहे मित्रांनो. फक्त ब्रेक, आता आवाज ब्रेक होती, आता होता ब्रेक. रिप्लाय द्या. आवाज व्यवस्थित येत आता. प्लीज एकदा रिप्लाय द्या विद्यार्थी. आता व्यवस्थित आहे का, नेटवर्क प्रॉब्लेम आहे आपल्याला बंद कर. एक मला रिप्लाय व्यवस्थित येत का आता. आता काय आवाज व्यवस्थित. नो, अरे बापरे, अजूनही येत नाही व्यवस्थित. नॉट क्लिअर. हॅलो, आता आहे सर क्लिअर. ओके, येत आहे आता व्यवस्थित येत आहे. आता आहे सर, नो प्रॉब्लेम. ओके, ठीक आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण कशाबद्दल बघितलं आता, डायबिटिक बद्दल. त्याच्यापैकी मी तुम्हाला साईड इफेक्ट कोणाचे सांगितले, थायाझाईड डायबिटिकचे. कोणाचे, थायाझाईड डायबिटिकचे. त्याच्यामध्ये विद्यार्थी नंतर हाय सेलिंग डायबिटिक जे आहेत ते आहेत फ्युरोसेमाइड. हाय सेलिंग डायबिटिकचं फ्युरोसेमाइड उदाहरण आहे. काय आहे, फ्युरोसेमाइड, टॉर्सेमाइड. आलं लक्षात, हे जे हाय सेलिंग डायबिटिक्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, यांचा एक साईड इफेक्ट आहे. काय, यांचा एक साईड इफेक्ट आहे. सॉरी 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 सॉरी, साईड इफेक्ट नाही, याचं एक कॉन्ट्राइंडिकेशन आहे. म्हणजे पॉसिबल कॉन्ट्राइंडिकेशन, स्ट्रिक्ट असं कॉन्ट्राइंडिकेशन नाही, पॉसिबल कॉन्ट्राइंडिकेशन आहे की जे लूप डायबिटिक आहेत ते हिपॅटिक चिरोसिस मध्ये देत नाहीत. कशामध्ये, हिपॅटिक चिरोसिस मध्ये. लूप डायबिटिक बद्दल एवढंच लक्षात ठेवायचं, लूप डायबिटिक हे स्ट्रॉंग ऍक्टिंग असतात, एवढं ध्यानात ठेवायचं. हाय सेलिंग म्हणजे स्ट्रॉंग ऍक्टिंग असतात, पण स्ट्रॉंग ऍक्टिंग पण शॉर्ट ऍक्टिंग असतात. स्ट्रॉंग आहेत पण शॉर्ट ऍक्टिंग आहेत. थायरॉइड डायबिटिक जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते थोडे म्हणजे वीक ऍक्टिंग आहेत पण लॉंग ऍक्टिंग आहेत. म्हणजे जी हाय सेलिंग डायबिटिक आहे यांची ऍक्टिव्हिटी फक्त शॉर्ट टाइम पुरती राहते पण एकदम स्ट्रॉंग असते, म्हणजे एकदम फोर्स डायुरेसिस करतात. या दोघांमधला फरक तुम्हाला माहित असायला पाहिजे. जे हाय सेलिंग डायबिटिक असतात ते स्ट्रॉंग आहेत पण शॉर्ट ऍक्टिंग आहेत, आणि हे जे थायाझाईड आहेत हे वीक आहेत पण लॉंग ऍक्टिंग आहेत, म्हणजे जे ऍक्शन लॉंग राहतं. आपल्याला कोणते ड्रग्ज जास्त प्रिफेअर करतो आपण, एक गोळी घेतल्याच्या नंतर पूर्ण दिवसभर आपलं हायपरटेन्शन काय असलं पाहिजे, नॉर्मल असायला पाहिजे, म्हणजे कंट्रोल राहायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण थायाझाईड हे लॉंग ऍक्टिंग आहेत म्हणून थायाझाईड हे
फर्स्ट लाईन ड्रग आहेत. कशासाठी विद्यार्थी मित्रांनो? हायपरटेन्शनसाठी. ओके, याच्यामध्येच एक अजून डायोरेटिक आहेत, पण मी इथं लिहिलं नाही कारण की ते जे रास सिस्टीम आहे ना, रेनिन, अँजिओटेन्सिन, अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट, अल्डोस्टेरॉन सिस्टीमवर ऍक्ट होणार आहे. तर त्याच्यामध्ये अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट म्हणतो आपण त्यांना. काय म्हणतो? अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट किंवा पोटॅशियम स्पेअरिंग डायोरेटिक, जसे की स्पायरोनोलॅक्टोन. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण? ट्रायमेटेरिन आलं. स्पायरोनोलॅक्टोन, ट्रायमेटेरिन हे काय? अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट आहेत, म्हणजे पोटॅशियम स्पेअरिंग डायोरेटिक आहेत. तर यांचा एक साईड इफेक्ट आहे. तुम्हाला पेपरमध्ये विचारतात, एक तर पोटॅशियम स्पेअरिंग डायोरेटिकचं एक्झाम्पल, आणि दुसरं म्हणजे पोटॅशियम स्पेअरिंग डायोरेटिकचे काय ऍडव्हर्स इफेक्ट. म्हणजे जर पोटॅशियम स्पेअरिंग डायोरेटिक जास्त प्रमाणात झालं, त्यांची टॉक्झिसिटी झाली, तर त्यांचे ऍडव्हर्स इफेक्ट किंवा लॉंग ट्रीटमेंट दिली तर त्यांचे ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येतात. आणि ते दोन महत्वाचे ऍडव्हर्स इफेक्ट आहेत. दोन महत्वाचे ऍडव्हर्स इफेक्ट म्हणजे बघा, हे पोटॅशियम स्पेअरिंग आहे, म्हणजे पोटॅशियम रिझर्व्ह करायला लागले. थायझाइड डायोरेटिक काय करायला लागले? पोटॅशियम एक्सक्रीट करायला लागले. आणि हे काय आहे? तर पोटॅशियम स्पेअरिंग म्हणजे पोटॅशियमची लेवल वाढवा लागले, म्हणजे रिअब्झॉर्प्शन वाढायला. म्हणजे एक साईड इफेक्ट होऊ शकतो. काय? पोटॅशियमची लेवल ब्लड मध्ये वाढू शकते, आणि त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? हायपर कॅलेमिया. काय म्हणायचं? हायपर कॅलेमिया. मग पोटॅशियम स्पेअरिंग डायोरेटिक मुळे कोणता साईड इफेक्ट होतो असं जर तुम्हाला विचारलं तर काय होऊ शकतं? हायपर कॅलेमिया. काय होऊ शकतं? हायपर कॅलेमिया. आणि दुसरी एक कंडिशन म्हणजे खूप महत्वाची, म्हणजे गायनॅकोमस्टिया. काय? गायनॅकोमस्टिया. काय होऊ शकतं? गायनॅकोमस्टिया होऊ शकतं. आता गायनॅकोमस्टिया म्हणजे काय? तुम्हाला गुगलवर जायचं आहे आणि सर्च करायचं आहे की पोटॅशियम स्पेअरिंग डायोरेटिक मुळे दोन साईड इफेक्ट होऊ शकतात. एक म्हणजे हायपर कॅलेमिया, आणि दुसरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय? तर गायनॅकोमस्टिया. तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं की पोटॅशियम स्पेअरिंग डायोरेटिक मुळे खालीलपैकी कोणता साईड इफेक्ट होतो, तर कोणता? त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगणार. आता लवकर कमेंट करा. चला लवकरात लवकर. समजलं का? पोटॅशियम स्पेअरिंग डायोरेटिक मुळे कोणते साईड इफेक्ट होऊ शकतात? ओके, गायनॅकोमस्टिया म्हणजे काय? तर हे तुम्हाला गुगलवर जाऊन सर्च करायचं आहे, कारण की गायनॅकोमस्टियामध्ये काय होतं तर हे सुद्धा पेपरमध्ये येऊ शकतो. गायनॅकोमस्टिया म्हणजे काय विचारू शकतात ना. बघा, त्यानंतर आता आपले पहिले ड्रग झाले डायोरेटिक, आणि याच्यावर कशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये काय विचारू शकतात? डायोरेटिकचे एक्झाम्पल विचारू शकतात. स्ट्रॉंग ऍक्टिंग डायोरेटिक कोणते, लॉंग ऍक्टिंग डायोरेटिक कोणते, वीक ऍक्टिंग कोणते आहेत, त्यांचे एक्झाम्पल्स वगैरे विद्यार्थ्यांना डायोरेटिकचे. त्याच्यानंतर आपण जनरली फर्स्ट लाईन ट्रीटमेंट म्हणून कोणते ड्रग देतो, तर ते थायाझाइड डायोरेटिक देतो. त्यानंतर त्याचे साईड इफेक्ट वगैरे कोणते आहेत का, एखादा साईड इफेक्ट विचारू शकतात. हे सगळे प्रश्न तुम्हाला डायोरेटिकवर विचारू शकतात. त्याच्यानंतर आपण येऊया सिम्पॅथॅटिक सिस्टीम आहेत ना. आपण काय सांगितलं की सिम्पॅथॅटिक सिस्टीम जर हायपर ऍक्टिव्हेट झाली म्हणजे स्टिम्युलेट झाली तर हायपर टेन्शन होऊ शकतो, ब्लड प्रेशर वाढू शकतो. मग या सिस्टीमला काय करू? याची ऍक्टिव्हिटी कमी करू. याची ऍक्टिव्हिटी कमी करण्याचे 2-4 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे सिम्पॅथेटिक सिस्टीम मध्ये ऍड्रेनालिन नावाचा मेन काय आहे? न्यूरो ट्रान्समिटर. तो कशावर ऍक्ट होतो? बीटा 1 रिसेप्टर. ऍड्रेनर्जिक बीटा 1 रिसेप्टर आहेत ना, ते असतात हार्टमध्ये, आणि त्याच्यावर ऍक्ट झाल्यामुळे हार्टचं कॉन्ट्रॅक्शन वाढतं, ब्लड प्रेशर वाढतं. मग आपण या बीटा 1 रिसेप्टरला ब्लॉक करून टाकू. काय करायचं? ब्लड प्रेशर कमी करायचं असेल तर या बीटा 1 रिसेप्टरला ब्लॉक करून टाकू. म्हणजे हार्ट काय होईल? एवढं जास्त म्हणजे जेवढं जास्त पंपिंग करताय फटाफट तर ते करणार नाही, आणि पंपिंग जेवढं नॉर्मल आहे तेवढंच पंपिंग करेल. त्याच्यामुळे आपलं जे ब्लड प्रेशर आहे ते काय राहील? नॉर्मल पर्यंत राहील. मग पहिले ड्रग या सिम्पॅथेटिक सिस्टीमवर ऍक्ट होणारे जे हायपरटेन्शन मध्ये युज होऊ शकतात ते कोणते? तर बीटा ऍड्रेनर्जिक ब्लॉकर, म्हणजे बीटा ऍड्रेनर्जिक ब्लॉकर. बघा, बीटा रिसेप्टर 2-3 प्रकारचे, बीटा 1, बीटा 2, बीटा 3. आलं लक्षात? याच्या बीटा ऍड्रेनर्जिक रिसेप्टर ब्लॉकर आपण युज करू शकतो, आणि त्याच्याही मध्ये सगळ्यात जास्त युज करण्यात येणारे म्हणजे बीटा 1 रिसेप्टर ब्लॉकर्स, म्हणजे जे की सिलेक्टिव्ह बीटा 1 रिसेप्टर ब्लॉकर आहेत. त्यांच्यामुळे आपल्याला साईड इफेक्ट भेटणार नाही. आलं लक्षात? आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे बीटा रिसेप्टर ब्लॉकर्स आहेत, बीटा रिसेप्टर म्हणत मी सिलेक्टिव्ह वगैरे इथं नाही, बीटा रिसेप्टर ब्लॉकर, बीटा 1, बीटा 2 आणि बीटा 3 तिन्ही पण याच्यामध्ये आले. तर यांचे एक्झाम्पल काय? प्रोपॅनोलॉल, ॲटेनोलॉल, मिटोप्रोलॉल, सोटियालॉल, त्यानंतर पिंडोलॉल, त्याच्यानंतर लॅबेटालॉल आहे का नाही, बिसोप्रोलॉल. हे सगळे शेवटी LOL असं लागणार आहे. काय? LOL लागणार आहे शेवटी. जे काय लागते?
फॉर एक्झाम्पल आता हे प्रोप्रॅनोलॉल आहे. काय प्रोप्रॅनोएल म्हणजे लॉल ज्याच्या शेवटी लागलं समजून घ्यायचं ते काय आहे, बीटा ब्लॉकर आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, या बीटा ब्लॉकरवर तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतात की सिलेक्टिव्ह बीटा 1 ब्लॉकर कोणता आहे, सिलेक्टिव्ह बीटा 2 ब्लॉकर कोणता आहे, किंवा सिलेक्टिव्ह बीटा 3 ब्लॉकर कोणता आहे. ऍज वेल ऍज ऍड्रेनर्जिक सिस्टीम मध्ये म्हणजे आपण ड्रग ऍक्टिंग ऑन पेरिफेरल नर्वस सिस्टीम सुद्धा बघणार आहोत. सध्या आपण कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग बघत आहे. तर मग तुम्हाला विचार बीटा 1 अॅगोनिस्ट सुद्धा विचारू शकतात. हे अँटागोनिस्ट आहेत म्हणजे ब्लॉकर आहेत. अॅगोनिस्ट विचारू शकतात, बीटा 2 अॅगोनिस्ट पण विचारू शकतात, बीटा 3 अॅगोनिस्ट पण विचारू शकतात. तर हे तुम्हाला सर्व करून घ्यायचंय. क्लासिफिकेशन तुमच्या तोंड पाठ असायला पाहिजे, कारण की पेपरमध्ये क्लासिफिकेशनवर विचारतात. मग विद्यार्थ्यांना हायपरटेन्शन मध्ये दुसरी ड्रग कोणती यूज करू शकतो आपण, हे बीटा ऍड्रेनर्जिक ब्लॉकर. त्याचे एक्झाम्पल 2-3 असलेले हे प्रोपॅनोलॉल नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे, म्हणजे बीटा 1 बीटा 2 बीटा 3 सगळ्यांवर ऍक्ट होणार आहे, नॉन सिलेक्टिव्ह ब्लॉकर आहे. ॲटेनोलॉल, मेटोप्रोलॉल वगैरे हे जे आहे हे तर सिलेक्टिव्ह ब्लॉकर्स. काय आहेत सिलेक्टिव्ह ब्लॉकर्स. बघा ए पासून तर एन पर्यंत म्हणजे एबीसीडीचा जो अल्फाबेट आहे, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन पर्यंत, या ए पासून तर एन पर्यंत जर या बीटा ब्लॉकरचं कोणाचं नाव असेल तर ते आहेत सिलेक्टिव्ह ब्लॉकर. असं जनरली तुम्ही बघा, ॲटेनोलॉल ए, मेटोप्रोलॉल एनच्या अगोदर एम येतं, मेटोप्रोलॉल सुद्धा काय आहे सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे. आलं लक्षात. एन काय आहे नेबिओलॉल, हे सुद्धा सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे. पण पी जर एनच्या नंतर जर गेले तुम्ही अल्फाबेट पी वर, तर प्रोपॅनोलॉल जे आहे तर हे काय आहे नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे. लक्षात ठेवायचे तुम्हाला या गोष्टी. क्लासिफिकेशन वाचलं की तुम्हाला कळून जाईल. आणि आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर गेले तर हे सिलेक्टिव्ह नॉन सिलेक्टिव्ह सगळ्यांचं क्लासिफिकेशन मी टाकलेलं आहे. आलं लक्षात. तर हे बीटा ब्लॉकर्स आपण युज करू शकतो कशामध्ये, हायपरटेन्शन मध्ये. मग विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारतात की हे बीटा ब्लॉकर आहेत हे हायपरटेन्शन मध्ये जर युज करतात, पण कोणत्या कंडिशन मध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहेत. म्हणजे हायपरटेन्शन सोबत जर हा डिसीज जर त्यांच्यामध्ये असला, जसं आपण काय म्हटलं की डायुरेटिक जे आहेत ते रिनल फेल्युअर मध्ये देत नाहीत जनरली, म्हणजे कॉन्ट्रा गॉट मध्ये हायपर म्हणजे ज्यांच्यामध्ये हायपोकॅलेमिया ऑलरेडी आहे त्यांच्यामध्ये आपण डायबिटिक देत नाही. मग अशीच कंडिशन आहे की ज्यांच्यामध्ये हायपरटेन्शन मध्ये बीटा ब्लॉकर यूज करत नाही, आणि ती कंडिशन कोणती तुम्हाला सांगायचं आहे. माहित असेल तर सांगा, नाही तुम्ही सांगतो. आणि लक्षात बघा का ब्लॉकर, बघा जे बीटा ब्लॉकर आहेत ते हायपरटेन्शन मध्ये अँटी हायपरटेन्शन म्हणून यूज तर होतात, पण विद्यार्थी मित्रांनो ते अस्थमामध्ये, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज म्हणजे सीओपीडी या डिसीज मध्ये काय आहेत कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे, बिलकुल द्यायला चालत नाही. जर दिलं तर काय होऊ शकतं, हे कंडिशन अग्रावेट होऊ शकतात, म्हणजे अस्थमा त्या पेशंटचा वाढू शकतो, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज वाढू शकतो. का, कारण की हे आहेत बीटा ब्लॉकर. आणि अस्थमामध्ये अगोदरच काय होतं, ब्रोंकायचं कॉन्स्ट्रिक्शन होतं. ब्रोंकाय म्हणजे आपल्या लंग्स मध्ये जे ब्रोंकाय असतात त्यांचं कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे एअरवे काय होतात, नॅरो होतात. म्हणजे एअरवे जे आहेत आपले ब्रोंकाय वगैरे, तर ते काय त्यांची साईज काय होते, डायमीटर कमी होतं, त्याच्यामुळे त्याच्यामधून हवा जास्त पास होऊ शकत नाही. आणि अस्थमाच्या पेशंटमध्ये तेच असतं ना, पेशंटला श्वास घेण्यास त्रास होतो ना, म्हणजे ऍपनिया वगैरे होतो ना, श्वास घेण्यास वगैरे त्रास होतो. मग बीटा ब्लॉकर, आता हे जे ब्रोंकाय आहे यांना डायलेटेड ठेवण्याचं काम कोणाचं आहे, बीटा 2 रिसेप्टरचं. कोणाचं, म्हणजे बीटा 2 रिसेप्टर. आपलं ऍड्रेनालिन काय करतं, ऍड्रेनालिन सिम्पॅथेटिक सिस्टीम मधून येतं, या बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होतं आणि ब्रोंकायला डायलेट ठेवण्याचं काम नॉर्मली करतं. पण अस्थमामध्ये काय, अगोदरच या ब्रोंकायचं कॉन्स्ट्रिक्शन, आणि त्यातल्या त्यात जर आपण हायपरटेन्शनच्या पेशंटमध्ये अस्थमा आहे आणि जे बीटा 2 रिसेप्टर आहेत ज्यांचं काम ब्रोंकाय डायलेट करण्याचं आहे, ते होतील ब्लॉक. मग ते जर ब्लॉक झाले तर ब्रोंकाय डायलेट न होता ब्रोंकाय होतील कॉन्ट्रॅक्ट. आणि अस्थमामध्ये ऑलरेडी ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन झालेलं असतं, आणि अजून जर आपण बीटा ब्लॉकर दिले नॉन सिलेक्टिव्ह, तर ब्रोंकाय काय होतात, अजून काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात, आणि त्याच्यामुळे अस्थमा काय होऊ शकतो, वॉर्सन होऊ शकतो, म्हणजे अस्थमा वाढू शकतो. आलं लक्षात. मग तुम्हाला विचारतात विद्यार्थी मित्रांनो, इन विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन बीटा ब्लॉकर्स आर कॉन्ट्रा इंडिकेटेड. इन विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन बीटा ब्लॉकर्स आर कॉन्ट्रा इंडिकेटेड. तर ती कोणती कंडिशन आहे, अस्थमा. कोणती कंडिशन, अस्थमा. त्याच्यानंतर सीओपीडी. या सीओपीडी मध्ये सुद्धा काय होतं, जे एअरवे असतात ते नॅरो होतात, म्हणजे त्यांची साईज कमी होतं. क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज. ओके, या कंडिशन मध्ये बीटा ब्लॉकर्स द्यायचे नाही.
ठीक आहे, समजलं इथपर्यंत? बीटा ब्लॉकरचं समजलं. परत सांगू अस्थमाचं. बघा, अस्थमा हे असा डिसीज आहे किंवा क्रोनिक सीओपीडी पण असा डिसीज आहे की त्याच्यामध्ये आपली जे ब्रोंकाय आहेत, त्या ब्रोंकाय फॉर एक्झाम्पल एवढी नॉर्मल साईज आहे. अस्थमामध्ये काय होतं, या पेशंटचा जे ब्रोंकाय आहे त्यांची साईज होते कमी. त्यांची साईज कमी झाल्यामुळे काय होतं, श्वास घेण्यास त्रास होतो, त्यालाच आपण अस्थमा म्हणतो. आणि हे जे बीटा ब्लॉकर काय करतात माहितीये का, याची अजून साईज कमी करतात. कशाची? डायमीटर कमी करतात. कारण की बीटा ब्लॉकर्स आहेत, म्हणजे बीटा 2 रिसेप्टरला ब्लॉक करतात. बीटा 2 रिसेप्टरचं काम काय आहे? नॉर्मल काम बीटा 2चं ब्रोंकायला डायलेट ठेवणं, व्यवस्थित ठेवणं. आणि बीटा 2 ला जर ब्लॉक केलं तर हे होतील कॉन्स्ट्रॅक्ट, आणि कॉन्स्ट्रॅक्ट झाल्यामुळे अस्थमा वाढेल. म्हणून हायपरटेन्शनच्या पेशंटमध्ये बीटा ब्लॉकर जर यूज करत असाल तुम्ही, तर अगोदर कंडिशन पाहायला लागेल तुम्हाला की त्या पेशंटला अस्थमा सुद्धा आहे का, किंवा सीओपीडी सुद्धा आहे का. सीओपीडी आणि अस्थमा त्या पेशंटमध्ये जर असेल तर बीटा ब्लॉकर त्यांना द्यायला चालणार नाही. म्हणजे बीटा ब्लॉकर्स आर कॉन्ट्रा इंडिकेटेड, स्ट्रिक्टली कॉन्ट्रा इंडिकेटेड इन द अस्थमा अँड सीओपीडी. ओके, मग यांचे साईड इफेक्ट काय आहे? बीटा 1 रिसेप्टरवर आपल्याला हायपरटेन्शन कमी कर, म्हणजे ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी बीटा 1 रिसेप्टर युजफुल आहेत. पण हे बीटा 2 रिसेप्टर नॉन सिलेक्टिव्ह जर आपण युज केलं प्रोपॅनोलॉल सारखं, तर मग विद्यार्थी मित्रांनो काय होतं, बीटा 2 वर सुद्धा ऍक्ट होतील आणि ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन करतील. म्हणजेच बीटा ब्लॉकरचा जर तुम्हाला काय विचारला विद्यार्थी मित्रांनो, साईड इफेक्ट विचारला, मेन साईड इफेक्ट तो काय आहे? ब्रोंकोस्पाझम. स्पाझम म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्ट करणे. बीटा ब्लॉकर्सचा मेन जो काय आहे, बीटा ब्लॉकरचा मेन साइड इफेक्ट काय आहे विद्यार्थी मित्रांनो? ब्रोंकोस्पाझम. काय आहे कमेंट मध्ये सांगा, काय ब्रोंकोस्पाझम? काय आहे बीटा ब्लॉकरचा साइड इफेक्ट? तर एक म्हणजे ब्रोंकोस्पाझम, त्यानंतर दुसरा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय? हायपोटेन्शन. ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी यूज करतो. हे जर जास्त ऍक्ट झाले, यांची ऍक्टिव्हिटी जास्त झाली, टॉक्झिसिटी जास्त झाली, डोज जास्त झाली, तर ऍडव्हर्स इफेक्ट काय भेटू शकतो? हायपोटेन्शन. कारण की ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी यूज करायला लागलो, आणि हे जर जास्त प्रमाणात यांची टॉक्झिसिटी जर झाली तर हायपोटेन्शन होऊ शकतं. ऍज वेल एज काय काय होऊ शकतं? ब्रॅडिकार्डिया. म्हणजेच ब्रॅडिकार्डिया म्हणजे डिक्रीज इन हार्ट रेट. कारण की बीटा 1 रिसेप्टरचं काम काय आहे? हार्टला कॉन्ट्रॅक्ट करणं. आणि या बीटा 1 रिसेप्टरला आपण काय करत आहे? ब्लॉक करत आहे. यांना काय करत आहे? ब्लॉक करत आहे. हार्ट कॉन्ट्रॅक्ट होणं काय करेल? कमी करेल. मग त्याच्यामुळे हार्टचा कॉन्ट्रॅक्शनचा रेट कमी होईल. त्यालाच आपण काय म्हणतो? हार्टचा रेट डिक्रीज होणं, आणि त्यालाच काय म्हणायचं? ब्रॅडिकार्डिया. काय? ब्रॅडिकार्डिया. मग बीटा ब्लॉकरचा जो साइड इफेक्ट आहे, दोन महत्वाचे ध्यानात ठेवायचे तुम्हाला. एक म्हणजे ब्रोंकोस्पाझम, ब्रोंकायला कॉन्ट्रॅक्ट करतात म्हणून अस्थमामध्ये आणि सीओपीडी मध्ये आपण देत नाही. आणि दुसरी कंडिशन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तर ब्रॅडिकार्डिया म्हणजेच काय? तर हार्ट रेट कमी करतात. म्हणजे हा त्यांचा साइड इफेक्ट आहे. आलं लक्षात? इथपर्यंत लक्षात आलं? मग बीटा ब्लॉकरवर एक्झाम्पल पेपरमध्ये प्रश्न काय विचारतात? त्यांचे सिलेक्टिव्ह बीटा 1 ब्लॉकर कोणता आहे, सिलेक्टिव्ह बीटा 2 ब्लॉकर, बीटा 3 ब्लॉकर कोणता आहे, यांचे आयगोनिस्ट वगैरे विचारू शकतात. आलं लक्षात? त्यानंतर साईड इफेक्ट कोणता आहे? आता मी तुम्हाला बीटा ब्लॉकरचा ओव्हरऑल साईड इफेक्ट सांगितला, पण तुम्हाला एखाद्या ड्रगचं नाव देतील. फॉर एक्झाम्पल ते विचारतील प्रोपॅनोलॉलचा साईड इफेक्ट सांगा. तर प्रोपॅनोलॉल कोण आहे? नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर. म्हणजे बीटा 1 वर पण ऍक्ट होतो, बीटा 2 वर पण ऍक्ट होतो. बीटा 2 वर ऍक्ट झाल्यामुळे काय होतं? ब्रोंकोस्पाझम म्हणजे अस्थमामध्ये कॉन्ट्रा इंडिकेटर आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. साईड इफेक्ट प्रोपॅनोलॉलचा काय आहे? ब्रोंकोस्पाझम. इथपर्यंत लक्षात आलं का? समोर जायचं की बस झालं? समोर जायचं का? समोर जायचं का? की इथपर्यंत बस झाला आजचं लेक्चर? किती तास लेक्चर झालं? आपण 8:30 ला चालू केलं, 9:30 वाजले. 1 तास लेक्चर झालं आजचं. करायचं कंटिन्यू थोडं 10 मिनिटं? ठीक आहे, करूया आता. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून एक ड्रग म्हणजे या कशामधले सिम्पॅथेटिक सिस्टीमवर ऍक्ट होणार आहेत. पहिले आपण बघितलं बीटा ऍड्रेनर्जिक ब्लॉकर. आलं लक्षात? त्याच्याबद्दल सगळी माहिती बघितली. आता आहे अल्फा ऍड्रेनर्जिक ब्लॉकर्स. बघा, सिम्पॅथेटिक सिस्टीम जे ऍड्रेनालिन आहे ते दोन्ही रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकतो. बीटा ऍड्रेनर्जिक रिसेप्टरवर आणि अल्फा ऍड्रेनर्जिक रिसेप्टरवर. अल्फा रिसेप्टरचे सुद्धा अल्फा 1, अल्फा 2, अल्फा 3 वगैरे असे काय टाइप्स आहेत. यांचे लोकेशन सुद्धा पेपरमध्ये विचारतात. याच्यावर डिटेल व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे की बीटा ब्लॉकर, बीटा जे रिसेप्टर आहेत ते कुठे प्रेझेंट आहेत, बीटा अल्फा कुठे प्रेझेंट आहेत, यांचं सगळं टाकलेलं आहे. तर अल्फा ऍड्रेनर्जिक ब्लॉकर हे सुद्धा आपण हायपरटेन्शन मध्ये काय करू शकतो? यूज करू शकतो ऍज अ अँटी हायपरटेन्शन मध्ये.
त्यांचे एक्झाम्पल आहेत प्राझोसिन, टेराझोसिन, डॉक्साझोसिन, त्यानंतर नॉन सिलेक्टिव्ह मध्ये फेंटोलामाइन आणि फिनॉक्सीबेन्झामाइन. काय फेंटोलामाइन आणि फिनॉक्सीबेन्झामाइन हे सुद्धा काय आहेत अल्फा ब्लॉकर्स आहेत. लक्षात हे सुद्धा आपण काय म्हणून यूज करू शकतो ऍज अ अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून यूज करू शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये काही जास्त म्हणजे सांगण्यासारखं नाही, जास्त प्रमाणात नाही यूज करत. जर बाकीचे ड्रग जर दुसरे कॉन्ट्राइंडिकेट असले तर मग आपण अल्फा 1 ब्लॉकर सोबत जातो. यांचे एक्झाम्पल्स फक्त तुम्हाला ध्यानात ठेवायचे. याच्यामध्ये पण तुम्हाला पेरिफेरल सिस्टीम मध्ये जायचं आहे, म्हणजे ऍड्रेनर्जिक सिस्टीम मध्ये काय करायचे तुम्हाला अल्फा ब्लॉकर्स मध्ये. तर सिलेक्टिव्ह अल्फा 1 ब्लॉकर कोणते आहेत, सिलेक्टिव्ह अल्फा 2 ब्लॉकर कोणते आहेत, याचे एक्झाम्पल्स तुम्हाला पेपरमध्ये विचारतो. ते आपण इथं लिहिले नाही कारण की बोर्डवर बसत नाही, हे वेगळा पार्ट आहे. फक्त आपण अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून अल्फा 1 ब्लॉकर यूज करू शकतो, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. पहिले बघितलं आपण डायुरेटिक यूज करतो अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून, नंतर सिम्पॅथेटिक सिस्टीम मध्ये बीटा ब्लॉकर्स यूज करू शकतो, नंतर अल्फा ब्लॉकर्स यूज करू शकतो. तिसरे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये काय करू शकतो, अल्फा आणि बीटा या दोघांनाही ब्लॉक करणारे काय अल्फा प्लस बीटा ब्लॉकर्स. आणि याच्यावर तर पेपरमध्ये विद्यार्थी मित्रांनो 100% प्रश्न विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग इज अन अल्फा ऍज वेल ऍज बीटा ब्लॉकर, म्हणजे अल्फा प्लस बीटा या दोघांनाही ब्लॉक करणारे ड्रग कोणते. तर त्यांचे एक्झाम्पल तुम्हाला माहित असायला पाहिजे, लॅबेटालॉल आणि कार्बेडायलॉल. कोणते, लॅबेटालॉल आणि कार्बेडायलॉल. बघा इथे एक्झाम्पल्स आहेत कोणते, एक लॅबेटालॉल आणि दुसरा कार्बेडायलॉल. हे दोन्ही एक्झाम्पल्स आहेत कशाचे, बीटा आणि अल्फा या दोघांनाही ब्लॉक करण्याचं. मग तुम्हाला पेपरमध्ये विचारतात की विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज अल्फा ऍज वेल एज बीटा ऍड्रेनर्जिक रिसेप्टर ब्लॉकर. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करतात, एक्झाम्पल देतात की प्रोपॅनोलॉल आहे का, ऍटेनॉल आहे का, किंवा प्राझोसिन आहे की लॅबेटालॉल. तर लॅबेटालॉल आणि कार्बेडायलॉल हे दोघच असे ड्रग आहेत, ते अल्फा रिसेप्टरला पण ब्लॉक करतात आणि बीटा रिसेप्टरला सुद्धा ब्लॉक करतात. तुम्ही म्हणसाल सर प्रोपॅनोलॉल पण करतो, नाही, प्रोपॅनोलॉल फक्त बीटाच, पण बीटा मधल्या तिन्हींना म्हणजे नॉन सिलेक्टिव्ह बीटा मध्ये बीटा 1, बीटा 2, बीटा 3 या सगळ्यांना ब्लॉक करू शकतो प्रोपॅनोलॉल. पण लॅबेटालॉल जो आहे तो बीटाच्या सगळ्यांना सुद्धा ब्लॉक करू शकतो आणि अल्फाच्या सुद्धा करू शकतो, म्हणजे बीटा ऍज वेल एज अल्फा दोघांनाही ब्लॉक करणारा जो ड्रग आहे तो आहे लॅबेटालॉल. आणि लॅबेटालॉल अजून एक तुम्हाला प्रश्न विचारतात की विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज सेफ इन प्रेग्नन्सी टू ट्रीट द हायपरटेन्शन, किंवा प्रेग्नन्सी इमर्जन्सी इन प्रेग्नन्सी, म्हणजे हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी जर ट्रीट करायची असेल प्रेग्नन्सी मध्ये तर सगळ्यात सेफ ड्रग कोणता आहे किंवा सगळ्यात यूज होणारा ड्रग कोणता आहे, तर तो कोणता, लॅबेटालॉल. म्हणजे लॅबेटालॉलच्या टॅबलेट सुद्धा आपण प्रेग्नंट फिमेल मध्ये देऊ शकतो ऍज अँटी हायपरटेन्सिव्ह मध्ये. दुसरे देत नाहीत सहसा. प्रेग्नन्सी मध्ये जनरली बीटा ब्लॉकर जर यूज करायचा असेल तर सगळ्यात सेफ बीटा ब्लॉकर कोणता आहे, किंवा ओव्हरऑल जर ट्रीटमेंट द्यायची असली प्रेग्नन्सी मध्ये ऍज अ अँटी हायपरटेन्सिव्ह ट्रीटमेंट तर तो ड्रग यूज केला जातो, तो म्हणजे कोणता, लॅबेटालॉल. हे ध्यानात ठेवायचं. समजलं का तुम्हाला. प्रेग्नन्सी मध्ये जर हायपरटेन्शन असेल तर लॅबेटालॉलच्या टॅबलेट देऊ शकतो, आणि जास्त जर हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी असेल तर लॅबेटालॉल आयव्ही द्वारे सुद्धा देऊ शकतो आपण, लॅबेटालॉल आयव्ही. तुम्हाला माहित आहे का हे, ही गोष्ट माहित आहे का. ठीक आहे. त्यानंतर या सिम्पॅथेटिक सिस्टीमवर अजून एक ड्रग ऍक्ट होतात जे की अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून यूज करू शकतो, आणि हे सुद्धा पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. सेंट्रल सिम्पॅथोलायटिक. काय, सेंट्रल सिम्पॅथोलायटिक जर ड्रग यूज करायचे असले तर त्यांचे एक्झाम्पल कोणते, तुम्हाला सगळे त्या सिम्पॅथेटिक सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रगचे एक्झाम्पल देतील तुम्हाला, की प्रोपॅनोलॉल देतील ऑप्शन मध्ये, त्यानंतर लॅबेटालॉल देतील, कार्बेडायलॉल देतील, आणि नंतर क्लोनिडिन देतील. तर तुम्हाला माहित असायला पाहिजे सेंट्रल सिम्पॅथोलायटिक ड्रग कोणते आहेत जे की अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून यूज करू शकतो, तर ते आहेत क्लोनिडिन आणि मिथाइल डोपा. इथं तुम्ही बघू शकता, काय बघा, क्लोनिडिन आणि मिथाइल डोपा, काय सेंट्रल सिम्पॅथोलायटिक्स. पहिले कोणते, तर बीटा ऍड्रेनर्जिक ब्लॉकर, दुसरे अल्फा ऍड्रेनर्जिक ब्लॉकर, तिसरे अल्फा प्लस बीटा ऍड्रेनर्जिक ब्लॉकर, आणि चौथे कोणते, सेंट्रल सिम्पॅथोलायटिक, ते म्हणजे क्लोनिडिन आणि मिथाइल डोपा. तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात की क्लोनिडिन आणि मिथाइल डोपा किंवा सेंट्रल सिम्पॅथोलायटिकचं एक्झाम्पल सांगा, तर ते एक्झाम्पल तुम्हाला माहित असायला पाहिजे कोणते, क्लोनिडिन आणि मिथाइल डोपा. अजून तुम्हाला प्रेग्नन्सी मध्ये विचारू शकतात की बाबा विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज सेफ अँटी हायपरटेन्सिव्ह इन प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी मध्ये कोणता सेफ आहे,
सॉरी, लॅबेटॉलॉल तर हा ड्रग ऑफ चॉईस आहे, सेफच आहे, काही विषय नाही. पण अजून सेफ ड्रग आहेत अँटी हायपरटेन्सिव्ह मध्ये, सेफ असणारच ना अजून. तर कोणते? तर क्लोनिडेन आणि मिथिलिडोपा हे दोघंही सेफ आहेत कशामध्ये? प्रेग्नन्सीमध्ये. तर हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. इथपर्यंत समजलं? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, व्हॅसो डायलेटर. तुम्हाला मी सांगितलं की व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन जर झालं तर ब्लड प्रेशर वाढू शकतं. काय होऊ शकतं? ब्लड प्रेशर वाढू शकतं. व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन झालं तर मग व्हेसलला, ब्लड व्हेसलला डायलेट करणारे ड्रग आपण यूज करू शकतो. ते 2-3 प्रकारचे असतात. कोणकोणते असू शकतात? एक म्हणजे पोटॅशियम चॅनल ओपनर, दुसरे म्हणजे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, तिसरे म्हणजे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम इनिबिटर म्हणजे एसी इनिबिटर, सॉरी, पोटॅशियम चॅनल ओपनर, त्यानंतर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आणि नायट्रिक ऑक्साईड यांना रिलीज करणारा ड्रग. नायट्रिक ऑक्साईड NO तुम्हाला माहित असेल, नायट्रिक ऑक्साईड रिलीज करणार, हे आहे तर व्हॅसो डायलेटर म्हणून ऍक्ट होतात. तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आर्टरी जे आर्टरी, या आर्टरीला स्पेशली डायलेट करणारे जे ड्रग आहेत ते आहेत पोटॅशियम चॅनल ओपनर, पोटॅशियम चॅनल ओपनर. आणि त्याचे एक्झाम्पल तुम्हाला कोडद्वारे लक्षात ठेवायचे, MDH. काय? आर्टेरिओ डायलेटर, म्हणजे आर्टरीजला डायलेट करतात, म्हणजे व्हॅसो डायलेटरच आहेत. पण आर्टरी, ब्लड व्हेसल दोन टाईपचे, आर्टरी आणि वेन. त्या आर्टरीला डायरेक्ट करणारे कोणते आहेत? पोटॅशियम चॅनल ओपनर. आणि या पोटॅशियम चॅनल ओपन काय करतात? पोटॅशियम चॅनल ओपन करतात, त्याच्यामुळे काय होतं? ब्लड व्हेसल म्हणजे आर्टरी डायलेट होते, आणि ते आपण डायलेट झाल्याच्या नंतर हायपरटेन्शन कमी होऊ शकतं. याचे एक्झाम्पल काय आहेत पोटॅशियम चॅनल ओपनरचे? MDH. काय? MDH. M म्हणजे मिनोक्सिडिल, D म्हणजे डायॲझोक्साइड आणि H म्हणजे हायड्रोलाझिन. हे 3 ड्रग आहेत पोटॅशियम चॅनल ओपनर, आणि हे विद्यार्थी मित्रांनो काय आहेत? अँटी हायपरटेन्सिव्ह व्हॅसो डायलेटर, पण आर्टरीजला डायलेट करणारे आहेत. हे ध्यानात ठेवायचे. तर याच्यामध्ये मिनोक्सिडिल बद्दल तुम्हाला महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मिनोक्सिडिलचा एक साइड इफेक्ट आहे, आणि तो म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? हिरसुटिझम. काय? हिरसुटिझम म्हणजे जर फॉर एक्झाम्पल म्हणजे याच्यामध्ये काय होतात? हेअर्स ग्रो होतात. फॉर एक्झाम्पल एखादी फिमेल पेशंट आहे किंवा यंग फिमेल आहे, त्या फिमेल मध्ये जर आपण ऍज अ अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून काय दिला? मिनोक्सिडिल नावाचा जर ड्रग दिला, तर त्या फिमेल मध्ये काय होऊ शकतात? हेअरचे ग्रोथ होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल मस्टिच वगैरे, म्हणजे मुस्टॅच वगैरे म्हणतो ना आपण, मिसी म्हणतो आपण मराठीमध्ये, मराठीत सांगतो मी तुम्हाला. तर त्या फिमेल मध्ये काय होऊ शकतात? हेअर्स वाढू शकतात. मस्टिच म्हणजे अप्पर लिपवर हेअर्स ग्रोथ होतो, त्याला आपण काय म्हणतो? मेल पॅटर्न हेअर ग्रोथ, म्हणजे काय? हिरसुटिझम. मग मिनोक्सिडिलचा तुम्हाला साइड इफेक्ट विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग इज द मेन साइड इफेक्ट ऑफ द मिनोक्सिडिल? तर मिनोक्सिडिलचा मेन साइड इफेक्ट कोणता आहे? हिरसुटिझम. इथपर्यंत समजलं का? बस आता आपण हे व्हॅसो डायलेटर बघणार आहे आणि आजचं लेक्चर इथं क्लोज करणार. बाकीचे जे रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम इनहिबिटरवर ऍक्ट होणारे जे ड्रग आहेत ते आपण MCQ द्वारे कव्हर करून घेऊ, कारण की 1 तासापेक्षा जास्त झाला, तुम्हीही बोर होत असाल, आणि माझंही आता स्टॅमिना राहिला नाही 1 तासाच्या वर. ओके, आलं लक्षात? इथपर्यंत समजलं का तुम्हाला? इथपर्यंत समजलं तुम्हाला की जे मिनोक्सिडिल आहे यांचा साइड इफेक्ट काय आहे? मेल पॅटर्न हेअर ग्रोथ, म्हणजे हेअरची ग्रोथ होतं फिमेल मध्ये, म्हणून कॉन्ट्रा इंडिकेटर आहे. यंग फिमेल मध्ये आपण देत नाही ऍज अँटी हायपरटेन्सिव्ह. मग याचा यूज पण होऊ शकतो. काय यूज होऊ शकतो? जर एखादा पेशंट मध्ये जर बाल्डनेस असेल, म्हणजे ॲलोपेशिया, त्याला आपण बाल्डनेस म्हणतो, म्हणजे हे जे काय हेड आहे, हेडवर जर हेअर्स असतील, म्हणजे ॲलोपेशिया झाले, हेअर काय झाले असतील? फॉल झालेले असतील, तर त्या पेशंट मध्ये आपण या मिनोक्सिडिलचं काय यूज करू शकतो? ऑइल यूज करू शकतो, आहे ना? मिनोक्सिडिलचं ऑइल किंवा सोल्युशन यूज करू शकतो. त्या पेशंट मध्ये हेअरची काय होते? ग्रोथ होऊ शकते. हा त्याचा ऍडव्हान्टेज सुद्धा आहे. पण यंग फिमेल मध्ये आपण देत नाही ऍज अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून, कारण की मेल पॅटर्न ग्रोथ होऊ शकते, म्हणजे हिरसुटिझम होऊ शकते. ओके, अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो हे काय आहेत? साइड इफेक्ट आहेत त्याचे, कशाचे? या मिनोक्सिडिलचे. त्यानंतर डायॲझोक्साइड जे आहे विद्यार्थी मित्रांनो, तर याचा साइड इफेक्ट आहे काय माहिती का? इन्सुलिनची लेवल डिक्रीज होते. बघा, डायॲझोक्साइडचं म्हणजे DI म्हणजे डी म्हणजे डिक्रीज, आय म्हणजे इन्सुलिन. इन्सुलिनची काय होते विद्यार्थी मित्रांनो? इथं लेवल डिक्रीज होते. इन्सुलिन म्हणतो आपण त्याला. लक्षात?
इन्सुलिनची लेवल डिक्रीज होते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे जे हायड्रोलाजिन आहे, हायड्रोलाजिन याच्याबद्दल एक महत्वाचा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हा आहे प्रोड्रग. काय प्रोड्रग म्हणजे हायड्रोलाजिन कन्व्हर्शन ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये होतं. जेव्हा याचं मेटाबॉलिझम आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण हायड्रोलाजिन घेतो तर याचं मेटाबॉलिझम होतो आणि ऍक्टिव्ह मेटाबोलाइट तयार होतो आणि ऍक्टिव्ह मेटाबोलाइट आपल्याला काय देतो, अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्टिव्हिटी देतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हायड्रोलाजिन इज द प्रोड्रग. हायड्रोलाजिन काय आहे, एक प्रोड्रग आहे. म्हणजे तो इनॅक्टिव्ह ड्रग असतो. जेव्हा आपण त्याला घेतो, शरीरामध्ये इंजेस्ट करतो, ऍडमिनिस्टर करतो, तेव्हा याचं कन्व्हर्शन बायोट्रान्सफॉर्मेशनद्वारे म्हणजेच मेटाबॉलिझमद्वारे कशामध्ये होतं, ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये होतं. आणि हा ऍक्टिव्ह मेटाबोलाइट आपल्याला काय देतो, फार्माकोलॉजिकल ऍक्टिव्हिटी देतो. हायड्रोलाजिन मग तुम्हाला पेपरमध्ये विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज प्रोड्रग, विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोड्रग. तर त्याचं एक्झाम्पल तुम्हाला माहित असायला पाहिजे. हायड्रोलाजिन इज अ प्रोड्रग. आलं लक्षात. आणि हा काय आहे, डायलेटर आहे. कशाचा, आर्टरीजचा. मग त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून एक तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की आर्टरी आणि व्हेन म्हणजे आर्टेरिओ ऍज वेल एज व्हेनो डायलेटर कोण आहे, तर तो कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तो आहे सोडियम नायट्रोप्रुसाइड. काय आहे, सोडियम नायट्रोप्रुसाइड. म्हणजे आर्टेरिओ ऍज वेल एज व्हेनो डायलेटर म्हणून कोण युज होऊ शकतं, तर तो आहे सोडियम नायट्रोप्रुसाइड. आणि हा कसा ऍक्टिव्हिटी दाखवतो किंवा ब्लड म्हणजे ब्लड व्हेसलला डायलेट कसं करतो, बाय रिलीजिंग नायट्रिक ऑक्साइड म्हणजे NO. मग तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारतो की सोडियम नायट्रोप्रुसाइड व्हॅसोडायलेटर म्हणून ऍक्ट होतो बाय रिलीजिंग काय, कशाला रिलीज करतं, तर नायट्रिक ऑक्साइड म्हणजे NO. काय, नायट्रिक ऑक्साइडला रिलीज करतं म्हणजे NO ला काय करतं, रिलीज करतं. कोण, सोडियम नायट्रोप्रुसाइड आहे का नाही. सोडियम नायट्रोप्रुसाइड रिलीजेस द नायट्रिक ऑक्साइड दॅट इन्क्रीजेस द लेवल ऑफ सायक्लिक GMP. आणि त्याच्यामुळे मग काय होतं, सायक्लिक GMP रिलीज झाल्यामुळे आपल्याला व्हॅसोडायलेशन भेटतं. आलं लक्षात. त्याच्यानंतर व्हॅसोडायलेटर मध्येच अजून एक येतात कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. काय, हे जे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहेत विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण त्याला काय म्हणतो, कॅप्टोप्रिल, एनालाप्रिल, सॉरी हे नाही, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर मध्ये विद्यार्थी मित्रांनो आहेत बघा, व्हेरापामिल, डिल्टियाझेम, व्हेरापामिल, डिल्टियाझेम आणि डायहायड्रोपायरिडिन डेरिव्हेटिव्ह असणारे अम्लोडेपिन, त्यानंतर अम्लोडेपिन, नंतर फेलोडायपिन, त्यानंतर निकार्डायपिन वगैरे, निफेडेपिन, हे सगळे जे डिपिन आहेत हे डायहायड्रोपायरिडिन आहेत. आणि हे आहेत कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. हे सुद्धा वेसलचं डायलेशनच करतात. आणि हे कोणत्या चॅनलवर ऍक्ट होतात, कॅल्शियमच्या L टाईप. कोणते, L टाईप कॅल्शियम चॅनल. तुम्हाला जर विचारलं की कॅल्शियम चॅनल ब्लॉकर अँटी हायपरटेन्शन म्हणून यूज होतात, तर त्यांचे मेकॅनिझम काय आहे, तर ते काय करतात विद्यार्थी मित्रांनो, L टाईप कॅल्शियम, दोन टाईपचे कॅल्शियम चॅनल्स असतात, एक T टाईप आणि एक L टाईप. T टाईप आणि L टाईप. तर हे कोणत्या चॅनलवर ऍक्ट होतात, L टाईप कॅल्शियम चॅनलवर. आणि त्याच्यामुळे व्हॅसोडायलेशन होते. काय होते, व्हॅसोडायलेशन होते. आलं लक्षात. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कशाबद्दल, तर या अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग बद्दल. आता बाकीच्या जे गोष्टी आहेत किंवा बाकीचे जे ड्रग्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर ते आपण नंतर बघणार आहोत. आलं लक्षात. बाकीचं जे आहे तर नंतर बघणार आहोत आपण. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी तुम्हाला जनरली सांगून देतो मी. सांगू का एका सेकंदात, 2-3 गोष्टी एक थोड्या 2-3 मिनिट, एका मिनिटात सांगू का, सांगू 2-3 गोष्टी लवकर, येस ऑर नो. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारू शकतात की गँग्लियॉन ब्लॉकर जे की अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून यूज करतात. काय, गँग्लियॉन ब्लॉकर, तर त्याचे एक्झाम्पल सांगा. पेपरमध्ये 100% प्रश्न येतो. दोन एक्झाम्पल आहेत. गँग्लियॉन असतात ना, जिथं न्यूरॉन्स वगैरे एकत्रित येतात त्याला गँग्लियॉन म्हणतो आपण, आहे का नाही. तर गँग्लियॉन ब्लॉकर, कोणते गँग्लियॉन ब्लॉकर, 2 एक्झाम्पल आहेत त्याचे. कोणते, ट्रायमिथाफॅन आणि हेक्झामिथोनियम. तुम्हाला पेपरमध्ये देतात की विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज गँग्लियॉन ब्लॉकर अँड यूज ऍज अ अँटी हायपरटेन्सिव्ह. तर ते 2 आहेत, ट्रायमिथाफॅन आणि हेक्झामिथोनियम. बघा इथं हे आहे, ट्रायमिथाफॅन आणि हेक्झामिथोनियम. हे तर गँग्लियॉन ब्लॉकर जे की अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून आपण यूज करू शकतो. त्यानंतर सिम्पॅथेटिक न्यूरॉन ब्लॉकर. कोणते, सिम्पॅथेटिक न्यूरॉन ब्लॉकर. हे सुद्धा आपण अँटी हायपरटेन्सिव्ह यूज करू शकतो. आलं लक्षात. रॉयल पिया माहिती का तुम्हाला, प्लांट माहिती, रॉयल पिया ज्यामध्ये रिझर्पिन येतं.
आहे का, हे रिझर्पिन, त्यानंतर ग्वानिथिडीन आणि मेटायरोसिन, हे 3 एक्झाम्पल कशाचे येतात, सिम्पॅथॅटिक न्यूरॉन ब्लॉकरचे. कशाचे, सिम्पॅथॅटिक न्यूरॉन ब्लॉकरचे, रिझर्पिन, ग्वानिथिडीन आणि मेटायरोसिन. पेपरमध्ये प्रश्न विचारतात की रिझर्पिन ऍज अ अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग म्हणून यूज होतो, पण त्याची मेकॅनिझम काय, तर तो काय करतो, सिम्पॅथॅटिक न्यूरॉनलाच ब्लॉक करून टाकतो. मग याचे एक्झाम्पल विचारतात की, किंवा असं विचारू शकतात, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सिम्पॅथॅटिक न्यूरॉन ब्लॉकर, आणि त्याच्यामध्ये 3 एक्झाम्पल तुम्हाला न्यूरॉन ब्लॉकर देतील. कोणते, रिझर्पिन, ग्वानिथिडीन, मेटायरोसिन. आणि चौथे एक्झाम्पल काय देतील, ट्रायमिथापॅन. तर ट्रायमिथापॅन हे काय आहे, गॅंग्लियॉन ब्लॉकर आहे, न्यूरॉन ब्लॉकर नाही. म्हणजे सिम्पॅथॅटिक न्यूरॉन ब्लॉकर नाही, हा गॅंग्लियॉन ब्लॉकर आहे. ओके, तर असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सिम्पॅथॅटिक न्यूरॉन ब्लॉकर कोणकोणते आहेत, तर रिझर्पिन, मेटायरोसिन आणि ग्वानिथिडीन. हे अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून यूज करू शकतो. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, इथं खाली मी लिहिलेले आहेत एक्झाम्पल. रेनिन, अँजिओटेन्सिन, अल्डोस्टेरॉन सिस्टीमवर ऍक्ट होणारे जे ड्रग आहे, त्याच्यामध्ये अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम आहे. शॉर्ट मध्ये घेऊन टाकू आपण. काय, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनिबिटर, तुम्ही ऐकलं असेल, एसीई इनिबिटर. एसीई इनिबिटर हे ड्रग अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून यूज करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो बघा, मी सांगितलं होतं रेनिन रिलीज होतं किडनीद्वारे. रेनिन काय करतं, अँजिओटेन्सिनोजनचं कन्व्हर्शन अँजिओटेन्सिन फर्स्ट मध्ये करतं, आणि हे अँजिओटेन्सिन फर्स्ट जे आहे ते कन्वर्ट होतं अँजिओटेन्सिन सेकंड मध्ये. आणि अँजिओटेन्सिन सेकंड काय आहे, पॉवरफुल व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर, आणि व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे काय होतं, ब्लड प्रेशर वाढतं. तर जे अँजिओटेन्सिन फर्स्ट आहे त्याचं कन्व्हर्शन अँजिओटेन्सिन सेकंड मध्ये करण्यासाठी जे एन्झाईम युजफुल आहे, किंवा एन्झाईम जो कन्वर्ट करतो अँजिओटेन्सिन फर्स्टला सेकंड मध्ये, तर तो एन्झाईम कोणता आहे, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम. मग हे एन्झाईम जर ब्लॉक केलं तर अँजिओटेन्सिन सेकंड तयार होईल का, नाही. व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होईल का, नाही. ब्लड प्रेशर वाढेल का, नाही. मग हे ड्रग आपण काय करू शकतो, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईमला इनिबिट करणारे ड्रग म्हणजेच एसीई इनिबिटर आपण अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून यूज करू शकतो. आणि त्याचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत, प्रिल असणारे, प्रिल म्हणजे कोणते, कॅप्टोप्रिल, लिसिनोप्रिल, रॅमिप्रिल, फोसिनोप्रिल आणि एनालाप्रिल. हे प्रिल नावाचे जे ड्रग्स आहेत ते आहेत अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनिबिटर. ते काय करतात, अँजिओटेन्सिन एसीई जे एन्झाईम आहे त्याला इनिबिट करतात. त्याच्यामुळे व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होत नाही का, कारण की अँजिओटेन्सिन सेकंडच तयार होत नाही, जो की व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन साठी रिस्पॉन्सिबल असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे अँजिओटेन्सिन सेकंड आहे, हा ब्लड व्हेसलवर एक रिसेप्टर असतात, कोणते, अँजिओटेन्सिन 1 नावाचे. या अँजिओटेन्सिन सेकंडचे हे रिसेप्टर असतात, अँजिओटेन्सिन 1 नावाचे. या ब्लड व्हेसलवर जे रिसेप्टर, ही ब्लड व्हेसल आहे, याच्यावर काय रिसेप्टर आहे, अँजिओटेन्सिन फर्स्ट नावाचे. या रिसेप्टरवर अँजिओटेन्सिन सेकंड काय होतो, ऍक्ट होतो, आणि याचं कॉन्ट्रॅक्शन करतो. कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे काय होतं, ब्लड प्रेशर वाढतं. मग या रिसेप्टरला आपण ब्लॉक करू शकतो, अँजिओटेन्सिन फर्स्ट नावाच्या रिसेप्टरला. मग हे एक्झाम्पल आपण पेपरमध्ये विचारतात की अँजिओटेन्सिन फर्स्ट या रिसेप्टरला ब्लॉक करणारे ड्रग कोणते, तर ते आहेत सार्टान. सार्टान म्हणजे कोणते, टेल्मी सार्टान, लोसार्टान, कॅन्डी सार्टान आहे का नाही, इस्बे सार्टान. हे जे सगळे सार्टान आहेत हे आहेत अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर, म्हणजे त्याला म्हणतो आपण ARB, अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर. हे आहे अँजिओटेन्सिन रिसेप्टरला ब्लॉक करतात आणि व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होऊ देत नाही. जरी अँजिओटेन्सिन सेकंड रिलीज झालं, अँजिओटेन्सिन सेकंड रिलीज झालं, पण त्याला रिसेप्टरच नाही ऍक्ट व्हायला. रिसेप्टर जर नाही तर ते व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करू शकेल का, नाही. त्याच्यामुळे ब्लड प्रेशर व्यवस्थित राहील. तर तुम्हाला हे पेपरमध्ये विचारू शकतात. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या अँजिओटेन्सिन सेकंड तयार होण्यासाठी सगळ्यात मेन महत्वाचा कोण रिस्पॉन्सिबल आहे, रेनिन. कारण की रेनिनच काय करायला लागलं, ते अँजिओटेन्सिनोजनचं कन्व्हर्शन अँजिओटेन्सिन फर्स्ट नंतर सेकंड याच्यामध्ये करायला लागला. मग या रेनिनला जर इनिबिट करून टाकलं तर, या रेनिनला जर इनिबिट करून टाकलं तर ते पण अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून यूज करू शकतो ना. तर त्याचे एक्झाम्पल काय विद्यार्थी मित्रांनो, ॲलिस्कायरेन. हे बघा, शेवटी आरईएन आहे ना, आरईएन. आरईएन म्हणजे रेनिन, आणि याच्या आधी ॲलिस्काय आय आहे, आय म्हणजेच रेनिन काय इनिबिटर. रेनिन म्हणजे रेनिन, डायरेक्ट रेनिन इनिबिटर म्हणजेच काय, तर ॲलिस्कायरेन. म्हणजे एखादा ड्रग जर 2-3 ड्रग आहेत त्याच्यामध्ये, जे की काय करू शकता तुम्ही, ॲलिस्कायरेन, त्याच्यानंतर रेमिकायरेन आणि एनालकायरेन. ॲलिस्कायरेन, रेमिकायरेन आणि एनालकायरेन हे 3 जे ड्रग आहेत, ॲलिस्कायरेन, रेमिकायरेन आणि एनालकायरेन, हे तिन्ही ड्रग काय आहेत, रेनिन इनिबिटर आहेत. त्याच्यामुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो, रेनिन रिलीज होत नाही आणि हायपरटेन्शन होत नाही. आल्याच्यात इथपर्यंत आपण आलो. आता याच्यापेक्षा जास्त काही सांगण्यासारखं नाही. फक्त एक जे आहे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम जे आहे, एसी इनिबिटर म्हणजे कॅप्टोप्रिल, लिसिनोप्रिल, एनालाप्रिल, हे सगळे काय आहेत, प्रोड्रग आहेत. काय आहेत, सगळे सगळे प्रोड्रग आहेत. पण तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न विचारण्यात येतो की जे एसी इनिबिटर आहेत यांच्यापैकी सगळेच्या सगळे काय आहेत, प्रोड्रग आहेत, म्हणजे इनॅक्टिव्ह आहेत. शरीरामध्ये गेल्याच्या नंतर ऍक्टिव्ह होतात,
पण असे 2 एक्झाम्पल आहेत या एसीईचे की जे काय आहेत प्रोड्रग नाहीत, डायरेक्ट ऍक्टिव्ह ड्रगच आहेत, म्हणजे इनॅक्टिव्ह नाहीत ते. तर त्याचे एक्झाम्पल तुम्हाला ध्यान ठेवायचं, एक म्हणजे कॅप्टोप्रिल, काय कॅप्टोप्रिल, आणि दुसरा म्हणजे लिसिनोप्रिल. हे जे 2 ड्रग आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर हे काय आहेत, तर हे आहेत विद्यार्थी मित्रांनो ऍक्टिव्ह ड्रग, म्हणजे हे प्रोड्रग नाहीत. आणि बाकीचे सगळे एनालाप्रिल, त्यानंतर सगळे एप्रिल वाले जे ड्रग आहेत कॅप्टोप्रिल आणि लिसिनोप्रिल सोडून, तर हे आहेत प्रोड्रग. हे 2च फक्त ऍक्टिव्ह ड्रग आहेत, प्रोड्रग नाही. मग तुम्हाला विचारतात खालीलपैकी कोणता प्रोड्रग नाही, सगळे प्रिल देतील आणि त्याच्यामध्ये एखादा कॅप्टोप्रिल देतील, तर कॅप्टोप्रिल आणि लिसिनोप्रिल हे दोन्हीही प्रोड्रग नाहीत. काय आहेत, दोन्हीही प्रोड्रग नाहीत. लक्षात. आणि या एसी इनिबिटर बद्दल एक अजून एक हे तो काय प्रश्न, की हे जे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम इनिबिटर आहेत यांचा साईड इफेक्ट काय आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा साईड इफेक्ट म्हणजे ड्राय कफ, म्हणजे कोरडा खोकला होतो यांच्यामुळे, आणि अँजिओडेमा. काय आहे, अँजिओडेमा. आलं लक्षात. हे 2 याचे साईड इफेक्ट आहे. एसी इनिबिटरचा साईड इफेक्ट जर विचारला तुम्हाला, किंवा कॅप्टोप्रिलचा साईड इफेक्ट विचारला, एनालाप्रिलचा साईड इफेक्ट विचारला, तर काय आहे, ड्राय कफ आणि अँजिओडेमा. काय, ड्राय कफ आणि अँजिओडेमा हे काय त्याचे साईड इफेक्ट आहे. आणि त्याच्यातच एक अजून विद्यार्थी मित्रांनो, जे हायड्रोलाजिन आहे, हायड्रोलाजिन हा प्रोड्रग आहे, तुम्हाला माहितच आहे. ऍज वेल एज हायड्रोलाजिन इज मेटाबोलाइज्ड बाय ऍसिटायलेशन. काय ऍसिटायलेशन आहेत ना, फेज सेकंड म्हणजे कंजुगेशन रिएक्शन्स आहेत ना, त्याच्यामध्ये ऍसिटायलेशन नावाचे रिएक्शन जे आहे त्यांच्याद्वारे ड्रग काय होता, हा मेटाबोलाइज होतो. मग तुम्हाला पेपरमध्ये विचारतात की ऍसिटायलेशनने खालीलपैकी कोणता ड्रग मेटाबोलाइज होतो, तर तो कोणता, हायड्रोलाजिन. अजून 4 ड्रग ऍसिटायलेशन काय होतात, मेटाबोलाइज होतात. तुम्हाला त्याचा कोड लक्षात ठेवायचा, SHIP. एस म्हणजे सल्फोनामाइड, डॅबझोन पण त्याच्यामध्ये. सल्फोनामाइड कशाने मेटाबोलाइज होतात, तर ऍसिटायलेशननं. एच म्हणजे काय, हायड्रोलाजिन. आय म्हणजे काय, आयसोनियाझाइड. एक आयसोनियाझाइड सुद्धा आहे, तो कशामुळे मेटाबोलाइज होतो, ऍसिटायलेशननं. आणि सगळ्यात शेवटी SHIP म्हणजे प्रोकेनामाइड. हा सुद्धा लोकल अॅनेस्थेटिक ड्रग कशामुळे मेटाबोलाइज होतो, ऍसिटायलेशनमुळे. आलं लक्षात. तेवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके. आणि एक अजून सांगतो शेवटचं, हे वाचा बरं काय आहे. दिसत आहे, आहेत का लाईव्ह? 38 विद्यार्थी लाईव्ह आहेत. शेवटचं आहे फक्त, बस झालं. बघा काय आहे. एकदा प्लीज सांगा, एकदा एवढं सांगा फक्त काय आहे शेवटचं. हे वाचा तुम्ही, मला मी याच्यावर प्रश्न कसा आहे तो हे सांगणार आहे. बघा, बेटर मदर केअर ड्युरिंग हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी. काय एक कोड आहे, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. बेटर मदर केअर ड्युरिंग हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी. समजलं का तुम्हाला मी काय म्हणत आहे? लवकर सांगा, कमेंट मध्ये सांगा. बेटर मदर केअर ड्युरिंग हायपरटेन्सिव्ह प्रेग्नन्सी. आलं का लक्षात? रीड केलं ना, बेटर मदर केअर ड्युरिंग हायपरटेन्सिव्ह प्रेग्नन्सी. तुम्हाला असं विचारू शकतात की प्रेग्नन्सी मध्ये सेफ असणारे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग कोणते, प्रेग्नन्सी मध्ये सेफ असणारे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग कोणते, प्रेग्नन्सी मध्ये सेफ असणारे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग कोणते. तर बी म्हणजे काय, तर बीटा ब्लॉकर. आणि याच्यामधला एकच बीटा ब्लॉकर कोणता, लॅबेटालॉल. कोणता, लॅबेटालॉल. बीटा ब्लॉकर पण कोणता, लॅबेटालॉल. हा प्रेग्नन्सी मध्ये सेफ आहे आणि ड्रग ऑफ चॉईस सुद्धा आहे. ड्रग ऑफ चॉईस सुद्धा आहे. मदर म्हणजे काय, तर मिथाईल डोपा. मी तुम्हाला सांगितलं होतं, मदर म्हणजे काय, एम वरून मिथाईल डोपा. काय, मिथाईल डोपा. बी वरून बीटा ब्लॉकर पण कोणता, लॅबेटालॉल. मदर वरून मिथाईल डोपा. त्यानंतर सी वरून मी सांगितलं तुम्हाला मिथाईल डोपा आणि क्लोनिडिन, सेंट्रल सिम्पॅथोलायटिक, दोन्ही पण सेफ आहे. केअर म्हणजे सी, तर काय आहे, क्लोनिडिन. हा पण सेफ आहे, क्लोनिडिन. त्यानंतर ड्युरिंग म्हणजे विद्यार्थी मित्रांनो डायहायड्रोपायरिडिन्स. तुम्हाला मी कॅल्शियम चॅनल ब्लॉकर सांगितलं आहे का नाही. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर मध्ये डायहायड्रोपायरिडिन डेरिव्हेटिव्ह आहेत, तेच म्हणजे अँब्लोडेपिन, फेलोडायपिन वगैरे आहेत ना. त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो हे डीएचपी जे आहे, डायहायड्रोपायरिडिन, हे आपण प्रेग्नन्सी मध्ये देऊ शकतो. म्हणजेच काय, डायहायड्रोपायरिडिन कॅन बी यूज इन द ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी, दे आर सेफ. ओके. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हायपरटेन्सिव्ह म्हणजे एच म्हणजे हायड्रोलाजिन. हायड्रोलाजिन सुद्धा सेफ आहे प्रेग्नन्सी मध्ये, म्हणजे फिटसवर काही इफेक्ट होत नाही याचा. हायड्रोलाजिन.
आणि सगळ्यात शेवटी ई म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय तर सॉरी हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी नाही, सॉरी हायपरटेन्सिव्ह प्रेग्नन्सी, सॉरी हायपरटेन्सिव्ह प्रेग्नन्सी. ध्यानात ठेवतो. पी म्हणजे काय तर प्राझोसिन. पी म्हणजे काय प्राझोसिन. आलं लक्षात. मग एवढं ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला काय बेटर मदर केअर ड्युरिंग हायपरटेन्सिव्ह प्रेग्नन्सी. आलं लक्षात. प्रेग्नंट फिमेल जर असली प्रेग्नंट मदर तर त्याच्यामध्ये बेटर केअर घ्यायला पाहिजे आपण. बी म्हणजे बीटा ब्लॉकर ज्यामधला लॅबेटॉलॉल ड्रग ऑफ चॉईस पण आहे, सेफ पण आहे. एम म्हणजे मिथाइल डोपा, की सी म्हणजे क्लोनिडिन, ड्युरिंग म्हणजे डीएचपी म्हणजे डाय हायड्रोपायरिडिन, कोणते अँब्लोडिपिन फेलोडिपिन वगैरे सगळे. हायपरटेन्सिव्ह म्हणजे हायड्रोलाझिन आणि प्रेग्नन्सी म्हणजे तर प्राझोसिन अल्फा ब्लॉकर हा सुद्धा काय आहे सेफ आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं या अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगवर. याची एमसीक्यूज आपण आता डायरेक्ट एक पीडीएफ तयार करणार आहे आणि स्क्रीन रेकॉर्डिंग याच्यावरचे जे महत्वाचे सगळे एमसीक्यूज आहेत ते आपण आपल्या ऍप्लिकेशनला टाकणार आहे. ऍज वेल एज युट्यूबला सुद्धा अपलोड करणार आहे. लेक्चर समजलं तुम्हाला आजचं? लेक्चर समजलं का? आजचं लेक्चर ओके. तर असंच आपण जे महत्वाचे जे टॉपिक्स आहेत विद्यार्थी मित्रांनो ते लाईव्ह लेक्चर सॉरी ठीक आहे डबल तुम्ही बघू शकता. लाईव्ह सेव्ह करून ठेवतो मी, डबल बघू शकता तुम्ही. सर हाय सगळ्यांना हाय. व्यवस्थित लेक्चर समजलं ना तुम्हाला? ठीक आहे चालेल. असेच लेक्चर्स आपण आता लाईव्ह द्वारे घेणार सुद्धा आहेत आपल्या या बॅच मध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये 2-3च हे आहेत काय झेडपी फार्मासिस्ट कोर्स ज्यांनी घेतलेला आहे तर ते हा लेक्चर्स अटेंड करू शकतात. आणि फार्मासिस्ट नावाचा जो कोर्स घेतलेला आहे असे 1300 ते 1400 विद्यार्थी आहेत ते लेक्चर्स लाईव्ह लेक्चर्स काय करू शकतात विद्यार्थी मित्रांनो कंडक्ट करू शकतात. आलं लक्षात. तुमचे काही मित्र असतील तर त्यांना आपलं एसजे फार्मा ऍप्लिकेशन डाउनलोड करायला सांगा. ऍज वेल एज विद्यार्थी मित्रांनो आपलं हे जे आहे काय युट्यूब चॅनल आहे एसजे फार्मा ते सुद्धा त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.